नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा लेसन EVS मधला आहे. याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटशी निगडीत अनेक गोष्टी पाहणार आहोत. आजकाल आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, पण का गरजेचं आहे आणि कसं केलं पाहिजे हे सगळं काही आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा तर आपण इकोसिस्टम म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर ते पाहणार आहोत. आणि मग ॲज युजल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. मग बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पाहण्याआधी बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे पण आपल्याला या लेसनमध्ये अभ्यासायचं आहे. पहिल्यांदा हा या ठिकाणी एक प्रश्न आहे की कॅन यू रिकॉल का सांगितलेला आहे, कारण इकोसिस्टमबद्दल आपण 9वीमध्ये देखील अभ्यास केलेला आहे. सो व्हॉट इज इकोसिस्टम? इकोसिस्टम म्हणजे काय? तर इकोसिस्टम म्हणजे काय याची एक छानशी छोटीशी मस्तशी डेफिनेशन आहे की इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड एबायोटिक कंपोनंट्स अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. म्हणजे इकोसिस्टम बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्सनी कंपोनंट्सनी तयार झालेली आहे. आता बायोटिक फॅक्टर्स किंवा एबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? तर बायोटिक फॅक्टर्स म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, फिजिकल फॅक्टर्स और केमिकल फॅक्टर्स. आता हे पाहण्यासाठी आपण आधी एक चार्ट पाहूया. हा चार्ट आपल्याला बुकमध्ये नंतर दिलेला आहे, पण आपण हा आधी पाहूया. का तर आपण आधीच इकोसिस्टम म्हणजे काय हे समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी इकोसिस्टम दिलेला आहे आणि अर्धा चार्ट भरलेला आहे आणि अर्धा आपण भरणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट. आपण चार्ट भरूया. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला एबायोटिक फॅक्टर्स ऑलरेडी लिहून दिलेला आहे. मग इथे काय येणार आहे? बायोटिक फॅक्टर्स. सो इथे तुम्हाला लिहायचं आहे बायोटिक फॅक्टर्स. ओके, मी फक्त बायोटिक एवढंच इथे फॅक्टर्स तुम्ही लिहा, कारण एवढा मोठा शब्द इथे लिहिता येणार नाही. ओके, सो बायोटिक फॅक्टर्स, एबायोटिक फॅक्टर्स आणि बायोटिक फॅक्टर्स यामध्ये डिफरन्स आता आपण पाहूया. पहिला आहे फिजिकल फॅक्टर. आता फिजिकल फॅक्टर्समध्ये काय आहे? एअर आहे, वॉटर आहे, वेपर आहे. म्हणजे जे पण सगळे फिजिकल फॅक्टर्स म्हणजे जे पण नेचरमध्ये प्रेझेंट आहेत त्या ते सगळे फॅक्टर्स. मग सनलाईट असेल किंवा सॉईल असेल किंवा मिनरल्स असतील. मग फिजिकल आहे तर मग काय येणार या ठिकाणी? अर्थातच केमिकल येणार. साधं लॉजिक आपण लावू शकतो. फिजिकल फॅक्टर्स म्हणजे इथे काय येणार आहे? केमिकल फॅक्टर्स. मग केमिकल फॅक्टर्समध्ये काय येऊ शकतात? जे पण नेचरमध्ये केमिकल फॅक्टर्स आहेत, कोणते कोणते आहेत? मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, तर ते सगळे येणार आहेत या ठिकाणी केमिकल फॅक्टर्समध्ये. ओके, मग आता या ठिकाणी आपण बायोटिकमध्ये जाऊया. बायोटिकमध्ये दिलेलं आहे ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? जे स्वतःचं फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग असे कोण आहेत की जे ऑटोट्रॉफिक आहेत? जे आपल्या आजूबाजूला प्लांट्स आहेत तर ते सगळे ऑटोट्रॉफिक आहेत, कारण ते फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो त्यांना आपण काय म्हणतो? प्रोड्युसर. का तर ते स्वतः अन्न तयार करतात, ते स्वतः अन्न तयार करतात म्हणून आपण त्यांना प्रोड्युसर म्हणतो. मग या ठिकाणी प्रोड्युसर काय येणार आहे? प्लांट्स येणार आहे. ओके, सो त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ॲनिमल्स आणि डिकम्पोजर्स. आता ॲनिमल्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? तुम्ही म्हणाल हो आम्ही घरामध्ये जेवण बनवतो, पण ते जेवण बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल आहे, जी भाजी तुम्ही बनवणार आहात ती भाजी तुम्ही स्वतः ती भाजीची जी पानं आहेत तर ती स्वतः तुम्ही बनवता का? नाही, तर ते प्लांट्सपासून येतं. सो मग ॲनिमल्स स्वतः जेवण बनवत नाहीत किंवा डिकम्पोजर्स देखील स्वतः त्यांचं भोजन किंवा जे पण अन्न वगैरे असेल तर ते बनवत नाहीत, म्हणजे ते दुसऱ्यावरती डिपेंड आहेत. म्हणजेच ते काय आहेत? हेटेरोट्रॉफिक आहेत. ओके, हेटेरोट्रॉफिक या ठिकाणी ओ आहे, हेटेरोट्रॉफिक आहेत. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेक्स्ट सांगितलेलं आहे ॲनिमल्स आणि त्याच्या खाली आहे एक बॉक्स. मग आता इथे जर आपण पाहिलं तर प्लांट्स काय होते? प्रोड्युसर्स. आय थिंक इथे जरासं खालीवर पाहिजे होतं, प्लांट्सवरती हवे होते आणि प्रोड्युसर्स खाली हवे होते, मग ते जॉईन झालं असतं. असो, सो आता या ठिकाणी ॲनिमल्स आहे. मग ॲनिमल्स काय आहेत? ॲनिमल्स प्रोड्युसर नाही आहेत. ॲनिमल्स काय आहेत? ॲनिमल्स कन्झ्युमर आहेत. का तर ते कन्झ्युम करतात, म्हणजे जे पण प्लांट्सनी प्रोड्यूस केलेलं आहे तर ते काय करतात? ॲनिमल्स कन्झ्युम करतात. आणि डिकम्पोजर्स, आता डिकम्पोजर्स पण शब्द खाली पाहिजे होता, म्हणजे आपण इथे डिकम्पोजर्स कोण आहे तर ते लिहू शकलो असतो. ओके, सो या ठिकाणी डिकम्पोजर्स कोण असतात? जे पण बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. ओके, जे पण वेस्ट मटेरियल डिकम्पोज करतात तर ते सगळे असणार आहेत डिकम्पोजर्स. सो नेक्स्ट आहे ॲनिमल्समध्ये 2 डबे दिलेले आहेत. या ठिकाणी टर्शरी ॲनिमल्स दिलेलं आहे. सो या ठिकाणी 2 बॉक्समध्ये काय येणार? आता कन्झ्युमर्स पण 3 प्रकारचे असतात. एक असतात प्रायमरी कन्झ्युमर, एक असतात सेकंडरी कन्झ्युमर आणि एक असतात टर्शरी कन्झ्युमर. ओके, सो प्रायमरी कन्झ्युमर. आता प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे काय? तर ते छोटे छोटे ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे की डायरेक्टली प्लांट्सवरती डिपेंड आहेत. मग ग्रास ऑफर घेऊया आपण. ग्रास ऑफर डायरेक्टली ग्रासवरती डिपेंड आहे. ओके, सो तो जो ग्रास ऑफर आहे तर तो झाला प्रायमरी कन्झ्युमर.
सेकंडरी कंझ्युमर म्हणजे काय, तर जो प्रायमरी कंझ्युमर आहे त्याच्यावरती डिपेंड जो असतो त्याला आपण सेकंडरी कंझ्युमर म्हणतो. मग आता जर आपण या ठिकाणी ग्रासवरती कोण डिपेंड आहे, ग्रासहॉपर. आपण GH घेऊया. आता ग्रासहॉपरला कोण खाणार, सपोज आपण घेऊया की फ्रॉग खाणार. सो फ्रॉग काय झालं, सेकंडरी कंझ्युमर. ओके, आता सेकंडरी कंझ्युमरवरती जे डिपेंड असतं त्याला आपण म्हणतो टर्शरी कंझ्युमर. मग आता फ्रॉगला कोण खाणार, सपोज की फ्रॉगला आपण स्नेक खाणार असं म्हणजे फ्रॉग कोण खाणार आहे, स्नेक फ्रॉगला खाणार आहे. ओके, मग स्नेक काय झालं या ठिकाणी, टर्शरी कंझ्युमर. सो हे सगळं झालेलं आहे इथपर्यंत फिल आउट. इथे प्रायमरी, इथे सेकंडरी आणि इथे टर्शरी कंझ्युमर. इथे आपण घेतलं होतं केमिकल फॅक्टर, इथे आपण घेतलं होतं न्यूट्रियन्स आणि इथे मिनरल्स. आता या ठिकाणी केमिकल फॅक्टर्स जे आहेत त्यांचे पण 2 प्रकार पडतात, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. मग इथे काय येणार, ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक दिलेलं आहे तर इथे काय येणार आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ओके, मग इनऑर्गॅनिक कोणते कोणते असतात, तर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. इनऑर्गॅनिक म्हणजे काय, इनऑर्गॅनिक म्हणजे असे सबस्टन्सेस की ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असू शकतं पण त्याचं बॉन्डिंग हायड्रोजनशी असेलच असं नाही. हे सगळं आपण कार्बन कंपाऊंड्स लेसनमध्ये चॅप्टर नंबर 9 सायन्स 1चा त्यामध्ये बघणार आहोतच. पण सध्या आपण बघूया थोडक्यात इनऑर्गॅनिक म्हणजे काय. इनऑर्गॅनिक म्हणजे असे कंपाऊंड्स किंवा असे सबस्टन्सेस ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असू शकतं पण त्याचं बॉन्ड हायड्रोजनसोबत असेलच असं नाही. ओके, आणि ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्यामध्ये पूर्णतः कार्बन प्रेझेंट असतं आणि त्याचं बॉन्ड हायड्रोजनसोबत असतो. ओके, हे झाले ऑर्गॅनिक. मग त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असू शकतं पण त्याचं बॉन्ड हायड्रोजनशी असेलच असं नाही. सो हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम हे सगळे काय झाले, इनऑर्गॅनिक झाले. ओके, सो तुम्हाला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमधला डिफरन्स आताच कळला तर खूप चांगला आहे, कारण तुम्हाला पुढे कार्बन कंपाऊंड लेसनमध्ये किंवा मेटलर्जीमध्ये इनऑर्गॅनिक नाही आहे, कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. ओके, सो त्याच्यानंतर आहे की डिफरंट कंपोनंट्स आपण आत्ताच पाहिले. नेक्स्ट आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, ते पण आपण आत्ताच पाहिलं. 3 प्रकारचे कंझ्युमर्स असतात, प्रायमरी असतात, सेकंडरी असतात, टर्शरी असतात आणि अजून एक असतं अपेक्स कंझ्युमर्स. ओके, आता आपण पाहिलं की स्नेक जो आहे तर तो फ्रॉगला खातो, मग तो काय झाला, टर्शरी कंझ्युमर. पण या स्नेकला पण कोणीतरी खात असेल ना, स्नेकला कोण खातं, स्नेकला ईगल खातं. ओके, सो ईगल हे काय झालं, ॲपेक्स कंझ्युमर म्हणजे सगळ्यात टॉप लेवलचे. ओके, सगळ्यात वरच्या लेवलचे जे असतात तर त्यांना आपण ॲपेक्स म्हणतो. ओके, मग आता या ॲपेक्सला कोण खाणार, तर जास्त करून जेव्हा ईगल मरतं तर ईगल मेल्यानंतर जेव्हा जमिनीवरती पडणार आहे ईगल तर तेव्हा या ईगलचं डिकम्पोजिशन होणार आहे. म्हणजेच काय, तर ते डिग्रेड होणार आहे, कारण म्हणजे कोणतंही जेव्हा ॲनिमल जेव्हा डेट होते त्याची तर तेव्हा तो जर जमिनीमध्ये टाकला तर जे फंगस किंवा जे पण बॅक्टेरिया आहे जमिनीमधले तर ते त्या ऑर्गॅनिझमला डिग्रेडेशन घडवून आणतात, डिकम्पोजिशन घडवून आणतात. सो ते जे ऑर्गॅनिझम आहे तर ते ईगलचं डिकम्पोजिशन घडवून आणणार. म्हणजे इनडायरेक्टली ईगलला कोणी खाल्लं, बॅक्टेरियाने खाल्लं. सो बॅक्टेरिया म्हणजेच काय, डिकम्पोजर्स. ओके, सो ॲपेक्स कंझ्युमर्स नंतर कोण येतं, डिकम्पोजर्स, जे की आहेत बॅक्टेरिया आणि जे ॲपेक्स कंझ्युमर्सला डिकम्पोज करतात. नेक्स्ट आहे व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. मग हे जे काही आता आपण पाहिलं की प्रायमरी कंझ्युमर असतात, सेकंडरी कंझ्युमर असतात, टर्शरी कंझ्युमर असतात किंवा ॲपेक्स कंझ्युमर असतात, तर मग यांचा क्रायटेरिया काय आहे क्लासिफिकेशनसाठी. तर क्रायटेरिया हाच आहे की अकॉर्डिंग टू द ट्रॉपिक लेवल. आपण लास्ट स्टँडर्डला टॉपिक लेवल पाहिलं होतं. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, तर असं एक ट्रायंगल आपण पाहिला होता. खाली सगळे प्रोड्युसर असतात, सेकंड लेवलला प्रायमरी कंझ्युमर असतात, थर्ड लेवलला सेकंडरी कंझ्युमर असतात, फोर्थ लेवलला टर्शरी कंझ्युमर असतात आणि सगळ्यात टॉपवरती ॲपेक्स कंझ्युमर असतात. सो हा जो काही टॉपिक लेवल आहे म्हणजे हे याला खाणार, हे याला खाणार, तर याच्यावरूनच आपण कंझ्युमर्सचे प्रकार ठरवलेले आहेत. ओके, सो आता आपण हे सगळं इरेज करूया. नेक्स्ट आहे व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन दी ट्री. आता जो लेक आहे म्हणजे छोटासा या ठिकाणी सरोवर आहे, लेक आहे, ओके, तलाव आहे आणि या ठिकाणी एक झाड आहे आणि या झाडाच्या वरती आहेत पक्षी. सो या झाडाच्या वरचे पक्षी आणि लेक यांचा काय संबंध आहे, यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. आता हे पक्षी जरी झाडाच्या वरती राहत असले पण तरीही त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा समुद्रामध्ये जे लेकमध्ये जे काही मासे आहेत तर ते मासे खाण्यासाठी त्यांना या लेकवरती डिपेंड राहावं लागणार आहे. म्हणजे जरी पण हे पक्षी फक्त टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचा भाग असले, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे काय, जी जमिनीवरची असते तर ती टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, जरी ते टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचा भाग असले तरी पण त्यांना ॲक्वॅटिक इकोसिस्टमशी संपर्क साधावा लागतो. का, तर फिशेस वगैरे खाण्यासाठी किंवा स्वतःसाठी पाणी पिण्यासाठी, तर या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना लेकवरती डिपेंड राहावं लागतं. ओके, सो असं आहे रिलेशनशिप. नेक्स्ट आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन आणि फूड वेब. फूड चेन आणि फूड वेबमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलेलं आहे. आता फूड वेब म्हणजे काय किंवा फूड चेन म्हणजे काय, तर फूड चेन म्हणजे एक साधी सिंपल चेन की ज्यामध्ये सगळे आपण इझिली डिटरमाइन करू शकतो. आता जर या ठिकाणी आपण पाहिले इथे आपल्याला एक काय दिलेली आहे, फूड चेन. ही फूड चेन आहे.
आता ही फूड चेन आहे आपल्याला कसं कळतंय, तर आता हे ठरलेलं आहे की हे जे ग्रास आहे हा ग्रास हॉफरच खाणार आहे, हा जो ग्रास हॉफर आहे याला हा फ्रॉगच खाणार आहे, या फ्रॉगला स्नेकच खाणार आहे, याला इगलच खाणार आहे आणि याचं डिकम्पोजिशन हे फंगायच करणार आहे. हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे ही एक लिनियर सिक्वेन्स आहे, याच्यामध्ये कुठेही जास्त कन्फ्युजन नाही आहे. मग आता असं दरवेळी समाजामध्ये म्हणजे पर्यावरणामध्ये दरवेळी असंच होईल का की कुठेही ग्रास हॉफर दिसला किंवा कुठे ग्रास हॉफर एखादं इन्सेक्ट पण खाऊ शकतं. सपोज की या ठिकाणी कुठेही गवत अवेलेबल नाही आहे पण इन्सेक्ट आहेत, तर तो ग्रास हॉफर फक्त गवत शोधत बसणार का की त्याला सुटेबल असणारा इन्सेक्ट पण तो खाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी ग्रास हॉफर एकतरी इन्सेक्ट खाईल. मग आता हा जो इगल आहे याला कुठे साप नाही मिळाला तर तो काय उपाशी राहील का? नाही, तो फ्रॉग पण खाऊ शकतो. म्हणजे हे जे आपापसामध्ये एका लिनियर वेने इंटरॅक्शन न होता अशा ज्या पद्धतीने सिक्वेन्स बदलला जातो, एक वेगळं नेटवर्क या ठिकाणी तयार होतं. जसं की या ठिकाणी हे दुसरं पण काहीतरी खाऊ शकतं. आता या फ्रॉगला जर कुठे ग्रास हॉफर नाही मिळाला तर तो उपाशी राहील का? नाही, तर हा हे इन्सेक्ट पण खाऊ शकतो. ओके, सो अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये एक लिनियर फूड चेन नसते बट एक लिनियर सिक्वेन्स नसतो, पण ते एकमेकांशी इंटरॅक्टेड असतात, त्यांचे कलेक्शन असतं. म्हणजे फूड वेब म्हणजे काय, अनेक फूड चेन्सचं कलेक्शन. आता या ठिकाणी आपण पाहिलं की इथे ही जे इन्सेक्ट आहे हे इन्सेक्ट फ्रॉगने खाल्लं, फ्रॉगला डायरेक्ट इगलनी खाल्लं, ही एक दुसरी चेन तयार झाली. मग अशा खूप साऱ्या चेन्सचं एक कलेक्शन म्हणजे काय तयार होतं, फूड वेब तयार होतं. ओके, सो फूड चेन एक लिनियर सिक्वेन्स आहे आणि फूड वेब म्हणजे अनेक फूड चेन्स मिळून फूड वेब तयार होतं. सो हे सगळे तुमचे क्वेश्चन झालेले आहेत लेटेस्ट रिकॉलमधले किंवा कॅन यू रिकॉलमधले. नेक्स्ट आहे की थिंक अबाउट दी आन्सर. राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ इच ऑफ द कंपोनंट शोन इन द पिक्चर. आताच आपण पाहिलं की हे काय आहे, ग्रास आहे, इथे आहे सन आणि ग्रास सनच्या मदतीने करत आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आणि स्वतःचं भोजन किंवा अन्न तयार करत आहे. या ग्रासवरती कोण डिपेंड आहे, ग्रास हॉपर. इथे तुम्हाला ग्रास हॉपर लिहायचं आहे. आणि हा कोण आहे, प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमरला खाणार आहे सेकंडरी कन्झ्युमर जो की आहे फ्रॉग. ओके, सेकंडरी कन्झ्युमरला खाणार आहे टर्शियरी कन्झ्युमर जो की आहे स्नेक. टर्शियरी कन्झ्युमरला खाणार आहे एपेक्स कन्झ्युमर जो की आहे इगल. आणि इगल जेव्हा डेड होणार तर तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन कोण घडवून आणणार आहे, डिकम्पोजर्स, जे की आहेत बॅक्टेरिया किंवा या ठिकाणी फंगाय असतील तर जे पण असतील तर ते. ओके, सो अशा पद्धतीने याची नावं पण आपण पाहिलेली आहेत. व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट धिस पिक्चर इंटू फूड वेब. आताच आपण पाहिलं त्याचं एक्झाम्पल मी ऑलरेडी दिलेलं आहे की या ठिकाणी काही इन्सेक्ट्स असतील तर ते डायरेक्ट त्याच्यावरती त्या इन्सेक्ट्सवरती पण हा फ्रॉग डिपेंड राहू शकतो, हा इगल डायरेक्ट याला पण खाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने कोणीही कोणालाही इनडायरेक्टली प्रे राहू शकतं. सो अशा पद्धतीने हे जे फूड चेन आहे तर याचं फूड वेब होऊ शकतं. ओके, सो आता जसं की आपण पाहिलं तर इथे जर फ्रॉग कुठे भेटले नाहीत तर दुसरं जे पण सुटेबल अन्न असेल तर ते स्नेक खाणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने कोणताही ॲनिमल त्याच्याशी सुटेबल असणाऱ्या फूडवरती डिपेंड राहू शकतो. मग त्याचं कन्वर्जन फूड वेबमध्ये होईल, कारण अनेक जेव्हा फूड चेन्स मिक्स होतात त्याचं कलेक्शन जेव्हा तयार होतं देन इट विल कन्वर्ट इंटू फूड वेब. नेक्स्ट आहे इकोसिस्टम. आता आपण इकोसिस्टम या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सो इकोसिस्टम इज फॉर्म बाय बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक आणि एबायोटिक्स हे दोन छान छोटेशी नावं आहेत. बायोटिकमध्ये कोणते कोणते येतात आपण जस्ट रिवाईज करूया. प्लांट्स येतात, ॲनिमल्स येतात, डिकम्पोजर्स येतात. एबायोटिकमध्ये कोणते कोणते येतात, केमिकल फिजिकल फॅक्टर्स असतात ज्यामध्ये एअर असतं, सनलाईट असतं, सॉईल असतं. केमिकलमध्ये न्यूट्रियंट्स असतात, मिनरल्स असतात एक्सेट्रा. त्याच्यामध्ये पण इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असतं, त्याच्यामध्ये पण नायट्रोजन असतं, प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट्स आणि एक्सेट्रा. ओके, सो इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इकोसिस्टम. आता याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर असो, एबायोटिक फॅक्टर असो, एखादं जरी फॅक्टर ॲब्सेंट असेल किंवा एखाद्या जरी फॅक्टरचं काहीतरी झालं तर सगळं इकोसिस्टम कोलमडू शकते. म्हणजे जसं की जर एअर, वॉटर किंवा असं काही सगळं नसेल तर बायोटिक फॅक्टर्स राहतील का? नाही, कारण एअर, ऑक्सिजन जे पण आहे तर हे सगळे नेसेसरी फॅक्टर्स आहेत बायोटिक कंपोनंट्सला जगण्यासाठी. म्हणजे यामध्ये प्रत्येक फॅक्टरचा स्वतःचा एक इम्पॉर्टंट रोल आहे आणि त्याच्याशिवाय ती इकोसिस्टम कंप्लीट होऊ शकत नाही. सो प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. आता जर प्रोड्युसर्स नसतील, सपोज की एखाद्या प्रदेशामध्ये म्हणजे जसं की आपण वाळवंटी प्रदेश घेऊया, वाळवंटी प्रदेशामध्ये कुठेच झाडं नाही आहेत तर तिथल्या लोकांना खाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, कारण त्या ठिकाणी शेती करू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणी राहतही नाही. सो त्या ठिकाणी पॉप्युलेशन पण खूप कमी असतं की ज्या ठिकाणी सिव्हिअर एकदम वाळवंट आहे, खूप जास्त वाळवंट आहे अशा प्रदेशांमध्ये. सो मग जर ज्या ठिकाणी प्रोड्युसर नाहीत त्या ठिकाणी पण इकोसिस्टम एस्टॅब्लिश होऊ शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी इकोसिस्टमच तयार होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे त्या ठिकाणी इकोसिस्टम नसणार आहे. त्याचबरोबर जर आपण बायोटिक फॅक्टर्समध्ये पाहिलं की ज्या ठिकाणी डिकम्पोजर्स नाहीत, आता जर डिकम्पोजर्स नसतील तर काय होईल, डिकम्पोजर्स नसतील तर डेड ऑर्गॅनिझम्सचं डिकम्पोजिशन होणार नाही, म्हणजे सगळे डेड ऑर्गॅनिझम तसेच राहतील. मग त्याच्यामुळे रोग वाढतील. ओके, खूप वेगळ्या प्रकारचे डिसीज तयार होतील. सो हे सगळे प्रॉब्लेम्स तयार होणार. त्याच्यामुळे प्रत्येकाचा रोल इकोसिस्टममध्ये खूप महत्त्वाचा आहे. सो जसे की हर्बिओरस आहेत. हर्बिओरस म्हणजे काय, जे प्लांट्स खाऊन जगतात, जे प्लांट्सवरती जगतात तर ते. सो हर्बिओरसमध्ये कोण कोण आहे, डिअर आहे, गोट आहे, शीप आहे, केटल आहे, हॉर्स आहे, कॅमल आहे, अजून बरेचसे ॲनिमल्स आहेत. तर ते फक्त प्रोड्युसर्सवरती फीड करतात आणि ते देखील इम्पॉर्टंट आहेत. आता सपोज की जर हर्बिओरस नष्ट झाले, सगळे हर्बिओरस नष्ट झाले
तर प्लांट्सला कोण खाणार, कोणीच नाही. मग फक्त प्लांट्स वाढत राहतील, त्यांना खाणारे वाढणार नाहीत. हर्बिवोरस नष्ट झाले तर हर्बिवोरसवरती डिपेंड असणारे जे कार्निवोरस आहेत, कार्निवोरस म्हणजे काय, जे हर्बिवोरसला खातात तर ते कार्निवोरस. ओके, जसं की लायन आहे, टायगर आहे. मग जर हर्बिवोरस नाही राहिले तर लायन आणि टायगर गवत खाऊन तर नाही जगू शकणार, त्याच्यामुळे त्यांची पण संख्या कमी होणार. सो एक जरी यामधला हे जे ट्रॉपिक लेवल आहे यामधला एक जरी कन्झ्युमर कमी झाला तर त्याचा किती मोठा परिणाम इकोसिस्टमवर होऊ शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे प्रिडॅटर्स. प्रिडॅटर्स म्हणजे काय, एपेक्स कन्झ्युमर्स, जे की लायन आहेत, टायगर आहेत, विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवोरस. मग आता सपोज की एपेक्स कन्झ्युमर्स नाही राहिले, लायन किंवा टायगर नाही राहिलं, तर मग काय होईल, जे हर्बिवोरस आहेत म्हणजे जसं की डिअर आहे किंवा गोट्स आहेत यांची संख्या वाढेल. ओके, जर एपेक्स कन्झ्युमर्स नसतील, त्यांना खाणारेच जर कोणी नसेल तर अर्थातच डिअर आणि गोट्सची संख्या वाढणार आहे. मग हे जे एपेक्स कन्झ्युमर आहेत किंवा टायगर आणि लायन जे आहे हे काय करतात, हर्बिवोरसचं जे पॉप्युलेशन आहे ते कंट्रोल करतात. मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर, म्हणजे जे पण कॅटरपिलर्स सराउंडिंगमध्ये किंवा नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अळ्या माहिती आहे ना, कुठल्या पण काय म्हणतो त्याला, इन्सेक्टच्या अळ्या, तर त्या. सो ह्या ज्या कॅटरपिलर्स आहेत, ज्या अळ्या आहेत, ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन फिल्थी प्लेसेस. फिल्थी म्हणजे काय, जे डर्टी प्लेस आहेत, ओके, ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे अशा जाग्यामध्ये राहणारे प्लेसेस, अशा प्लेसेसमध्ये राहणारे ॲनिमल्स, टर्माइट्स असतील किंवा इन्सेक्ट्स असतील जे की डंगमध्ये म्हणजे शेणामध्ये प्रेझेंट असतात, तर ते हे युजफुल आहेत का. म्हणजे आपण म्हटले की हां बाबा लायन युजफुल, लायन असणं गरजेचं आहे किंवा डिअर असणं गरजेचं आहे किंवा प्लांट्स असणं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण मग हे सगळे जे किडेमकोडे आहेत किंवा जे पण इन्सेक्ट्स आहेत जे अस्वच्छतेमध्ये असतात तर ते का गरजेचे आहेत, तर ते सुद्धा गरजेचे आहेत. का गरजेचे आहेत ते आपण पुढे बघूया. की जरी हे इन्सेक्ट्स किंवा ऑर्गॅनिझम्स डर्टी प्लेसमध्ये राहत असतील तरी पण दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. तरीसुद्धा ते एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. का, तर जसं की आपण पाहिलं या ठिकाणी की जेव्हा इगल मरतं तर इगल मेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी बॅक्टेरिया असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे पण घाण आहे, अस्वच्छता आहे, त्यामध्ये असणारे जे पण कीटक वगैरे आहेत म्हणजे अस्वच्छ जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारे जे पण हार्मफुल मायक्रोब्स आहेत तर ते खाण्याचं काम हे सगळे इन्सेक्ट करतात. मग इनडायरेक्टली ते पर्यावरणाची स्वच्छताच करत असतात हार्मफुल मायक्रोब्स स्वतः खाऊन. ओके, सो ते पण असणे गरजेचे आहे. इट मीन्स दॅट अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. आणि याचा अर्थ काय की ह्युमन बिंगचे एक्झिस्टन्स पण याचमुळे आहे की जे फॅक्टर्स आपल्या अवतीभोवती आहेत. आता जर फिजिकल फॅक्टर्समध्ये जर ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन नसेल किंवा सनलाईट नसेल तर ह्युमन बिंग तरी राहू शकतं का, त्याचं एक्झिस्टन्स राहू शकतं का, नाही राहू शकत. सो त्याच्यामुळेच आपण का प्रेझेंट आहोत तर हे जे फॅक्टर्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व टिकून आहे. आणि त्याच्यामुळे हे जे सगळे फॅक्टर्स आहेत, फिजिकल असो, केमिकल असो, एबायोटिक असो, बायोटिक असो, या सगळ्या फॅक्टर्सची आपण काळजी घेतली पाहिजे. ओके, असं आपल्याला सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट आहे थिंक सांगितलेलं आहे की इफ फॉलन फोलिएज म्हणजे जे झाडाचा जो बुंधा असतो तर तो जर पडला असेल इन फॉरेस्टमध्ये, सो डेड ट्रीज आणि केअरकेसेस इन अँड अराउंड विलेजेस हॅड नॉट बीन डिकम्पोज्ड फॉर इयर्स. म्हणजे जो पण कचरा आहे, जे पण डेड ट्रीज आहेत तर त्यांचं डिकम्पोजिशन नाही झाले खूप वर्षांपासून, तर काय होईल, डिकम्पोजिशन नाही झालं म्हणजे ते आहे असेच राहिले, डेड आहेत म्हणजे ते आपल्याला नाही ऑक्सिजन देणार आहेत, ती झाडं आपल्याला ऑक्सिजन नाही देऊ शकत, ती झाडं आपल्याला काही फळं फुलं पानं झाडं काही देऊ शकत नाहीत. सो ते जर डेड ट्रीज आहेत तर ते जर असेच पडून राहिले तर त्याचा काय परिणाम होईल त्या गावावरती. तर एक तर ते डेड ट्रीज असेच पडून राहिल्यामुळे त्याच्यावरती जे पण मायक्रोब्स येणार, डिकम्पोजर्स त्या ठिकाणी नाही आहेत पण जे पण मायक्रोब्स येणार तर ते मायक्रोब्स इतर डिसीज कॉज करू शकतात. त्याच्यामुळे पोल्युशन होऊ शकतं, कचरा निर्माण होऊ शकतो, कचरा झाला की डिसीज आपोआपच तिथे या ठिकाणी जन्माला येणार. सो त्यामुळे त्या ठिकाणी रोगट वातावरण तयार होऊ शकतं. नेक्स्ट आहे जीवस्य जीवन म्हणजे जगवा, जगू द्या. म्हणजे सगळे बायोटिक फॅक्टर्सची, एबायोटिक फॅक्टर्सची आपण काळजी घेतली पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे विच आर डिफरंट ट्रॉपिक लेवल इन फूड चेन. मगाशीच आपण पाहिलं प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि एपेक्स कन्झ्युमर्स. नेक्स्ट आहे व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय हे पण आपण 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय, एनर्जी पिरॅमिड म्हणजे ज्यामध्ये एनर्जी कन्झ्युम्शन आपल्याला दाखवलेलं असतं. म्हणजे काय की सपोज पहिल्यांदा म्हणजे आपण एक जस्ट एक्झाम्पल घेऊया, ते पण ट्रायंग्युलर शेपमध्येच दाखवलं जातं एनर्जी कन्झ्युम्शन पण. ओके, एक ट्रायंग्युलर शेपमध्ये असं दाखवलं जातं. सो आता या ठिकाणी आहेत प्रोड्युसर्स.
या ठिकाणी काय आहेत प्रोड्युसर्स. सो प्रोड्युसर्समध्ये कोणती एनर्जी असणार, त्यांनी सनलाईटपासून स्वतःचं फूड तयार केलेलं असणार, म्हणजे त्यांच्यामध्ये एनर्जी असणार. आता या प्रोड्युसर्सला जेव्हा या खालच्या बेसमध्ये जे प्रोड्युसर्स आहेत यांना जेव्हा या मधल्या बेसमधले प्रायमरी कन्झ्युमर्स खाणार तर ती एनर्जी यांच्यामध्ये पास होणार, पण पूर्ण होणार का, थोड्याशा प्रमाणामध्ये. परत यांना जे कोण खाणार आहे तर ती एनर्जी परत त्यांच्यामध्ये पास होणार, यांना जे कोण खाणार आहे ती एनर्जी परत त्याच्यामध्ये पास होणार. तर असं करत 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 ही एनर्जी जी आहे प्रायमरी म्हणजे प्रोड्युसर्सपासून अपर लेवलपर्यंत एपिक्स लेवलपर्यंत पास आउट होत जाते. सो याला आपण एनर्जी पिरॅमिड असं म्हणतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय की जी एनर्जी आहे, एनर्जी ट्रान्सफर होते फूड चेनमधून किंवा फूड वेबमधून, ते सगळं एनर्जी पिरॅमिडमधून दाखवली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट अस थिंक अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन अ ट्री फेड अपॉन फिशेस इन नियरबाय पॉन्ड, वेदर दिस बर्ड इज पार्ट ऑफ बोथ दॅट इज ट्रीज ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टम. सो आपल्याला सांगितलेलं आहे की जे बर्ड झाडावरती नेस्ट बनवतात, सपोज की हे झाड आहे, या झाडावरती छान असे छोटे छोटे पक्षी आहेत, तर हे पक्षी या झाडावरती नेस्ट बनवत आहेत आणि ते जे पक्षी आहेत तर ते नियरबाय एक पॉन्ड आहे आणि त्या पॉन्डमधल्या माशांवरती जगत आहेत. ओके, म्हणजे मासे खाऊन ते जगत आहेत पक्षी. सो मग ते जे पक्षी आहेत तर ते दोन्ही इकोसिस्टमचे पार्ट झाले का, म्हणजे ते ट्री इकोसिस्टम म्हणजेच काय तर ट्रीवरती राहतात ते म्हणून ट्री इकोसिस्टम आणि पॉन्ड इकोसिस्टम कारण ते पॉन्डमध्ये आहेत म्हणून. मग ते दोन्ही पण इकोसिस्टमचे पार्ट झाले का, तर अर्थातच ते दोन्ही इकोसिस्टमचे पार्ट झाले कारण ते शेल्टरसाठी झाडावरती राहतात, त्यांना स्वतःचं त्यांनी नेस्ट बनवलेलं आहे, ते शेल्टरसाठी झाडावरती राहत आहेत. म्हणजेच ते झाडावरती टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, कारण जमिनीवरती असणारे इकोसिस्टम म्हणजे काय टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. ओके, आणि त्याचबरोबर ते त्याची जी शिकार आहे तर ती शिकार ते पॉन्डमधून घेत आहेत. म्हणजे यामध्ये काय होते की जे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे आणि एक्वेटिक इकोसिस्टम आहे या दोघांमध्ये देखील त्यांचा वावर आहे आणि त्याच्यामुळे ते दोन्ही इकोसिस्टमचा पार्ट बनतात. येस, याचं उत्तर आहे येस. नेक्स्ट आहे, आता हा टेबल आपण ऑलरेडी भरलेला आहे, पुन्हा एकदा नको भरायला, वेळ जाईल खूप आणि तुम्ही पण तो टेबल भरला असेलच. आता तुम्हाला हा टेबल अजून चांगला समजला असेल, 1-2 मिनटात आपण पटकन हा टेबल बघूया किंवा तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला हा टेबल माहिती असेल तर. सो एबायोटिक आहे या ठिकाणी, अर्थातच बायोटिक येणार, पुन्हा एकदा आपण पाहतोय, व्हिडिओ स्किप करा जर तुमचा वेळ जास्त जात असेल तर. ॲटोट्रॉपिक आहे तर या ठिकाणी हेटेरोट्रॉपिक येणार. ॲटोट्रॉपिकमध्ये आहेत प्रोड्युसर्स, मग या ठिकाणी प्लांट्स येणार आहे. ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्समध्ये या ठिकाणी येणार आहे कन्झ्युमर्स. डिकम्पोजर्समध्ये या ठिकाणी येणार आहे बॅक्टेरिया. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे ॲनिमल्समध्ये पुन्हा एकदा येणार आहे प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर. फिजिकल फॅक्टर आहे या ठिकाणी येणार आहे केमिकल फॅक्टर. त्याच्यानंतर या ठिकाणी जे पण न्यूट्रियंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत तर ते येणार आहे. इनऑर्गॅनिक आहे या ठिकाणी येणार आहे ऑर्गॅनिक आणि बाकी सगळा टेबल ऑलरेडी भरलेला आहे. ओके, नेक्स्ट दिलेला आहे की पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल. पॅडी म्हणजे काय, पॅडी म्हणजे जे तांदळाचे क्रॉप्स असतात तर ते. ओके, त्याला आपण पॅडी म्हणतो, पॅडी फील्ड म्हणतो. तर पॅडी फील्ड जे आहेत तर ते साऊथ इंडियामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साऊथ इंडियामध्ये तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल या सगळ्या राज्यांमध्ये पॅडी फील्ड्स मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. का पाहायला मिळतात, पाऊस जास्त आहे तांदळाला उगण्यासाठी, म्हणजे पाऊस जास्त प्रमाणात लागतो, पाणी जास्त प्रमाणामध्ये लागतं आणि त्यामुळे जे पॅडी फील्ड्स आहेत तर ते साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ओके, आणि आपल्यामध्ये पण जो कोकण किनारपट्टी आहे तर त्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात, का तर पाणी जास्त आहे, पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे. सो पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. नेक्स्ट आहे पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासऑफर्स. पॅडी फील्ड्स आहेत म्हणजे एक प्रकारचं ग्रास आहे आणि त्या ग्रासवरती ते ग्रास कोण खाणार, ग्रासऑफर खाणार, मग त्याच्यामुळे ग्रासऑफर सारखे त्या ग्रासवरती अटॅक करत असतात. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. आता पॅडी फील्ड्स आत्ताच मी सांगितले की जास्त पाण्याच्या प्रदेशामध्ये उगवतात, म्हणजे त्या ठिकाणी चिखल पण जास्त असणार आहे आणि चिखल म्हटलं की त्या ठिकाणी फ्रॉग्स म्हणजे बेडूक येणार आहेत डराव. सो हे जे बेडूक आहेत तर ते पण त्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. ओके, सो आता ते बेडूक का आढळतात, एकतर चिखल आहे हे तर पहिलं कारण झालं, दुसरं कारण म्हणजे त्यांना खूप छान असे मस्त ग्रासऑफर्स पण खायला मिळणार आहेत आयते आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आढळतात. आता दुसरं अजून कोणत्या ठिकाणी आढळते बघूया आपण. त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये स्नेक्स देखील आहेत. स्नेक म्हणजे काय, साप का आहे त्या प्रदेशामध्ये, कारण त्यांचं फेवरेट फूड काय आहे, फ्रॉग्स. आता फ्रॉग त्या प्रदेशामध्ये आढळत आहेत, मग फ्रॉगला खाण्यासाठी स्नेक पण येणार कारण त्यांना आयते फ्रॉग्स खायला मिळत आहेत. सो अशा पद्धतीने पहिल्यांदा आहे पॅडी फील्डवरती कोण अटॅक करणार आहे. आपण एक फूड चेन, आपल्याला प्रश्न आहे शेवटी म्हणजे एक्सरसाइजमध्ये याच्यावरती आधारित तुम्हाला नोट लिहायची आहे. सो त्यासाठी तुम्हाला याची फूड चेन दाखवावी लागणार आहे. मग पॅडी फील्ड, तुम्हाला या ठिकाणी पॅडी लिहायचं आहे. त्या पॅडी फील्डवरती कोण डिपेंड आहे, ग्रासऑफर, मी फक्त GH लिहिते. ग्रासऑफरवरती कोण डिपेंड आहे, फ्रॉग्स डिपेंड आहेत. ओके, FROGS. एक मिनिट, जरासं पेज मोठं करते सो तुम्हाला क्लिअर दिसेल. पहिल्यांदा आहे पॅडी फील्डवरती कोण डिपेंड आहे, ग्रासऑफरवरती कोण डिपेंड आहे, फ्रॉग्स
आणि फ्रॉग्सवरती कोण डिपेंड आहे, स्नेक्स. ओके, सो अशा पद्धतीने ही फूड चेन तुम्हाला तयार करायची आहे. तुम्हाला प्रश्न दिलेला आहे एक्सरसाइजमध्ये. सो त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की जर फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्लाइन्स, म्हणजे फ्रॉगचं जर पॉप्युलेशन कमी झालं, हे जे फ्रॉग आहे यांचं पॉप्युलेशन जर कमी झालं तर काय होईल. ओके, सडनली फ्रॉग्स कमी झाले मग काय होईल. तर पहिला आहे की व्हॉट विल बी अफेक्ट ऑन पॅडी फील्ड, पॅडी फील्डवरती काय अफेक्ट होईल. आता आपण आत्ताच पाहिलं, मी पुन्हा एकदा ती चेन आहे तर ती लिहिते. पॅडी फील्डवरती डिपेंड आहे ते म्हणजे ग्रासऑफरवरती डिपेंड आहे फ्रॉगवरती डिपेंड आहे स्नेक. ओके, सो आता जर ह्यांचं पॉप्युलेशन कमी झालं तर यांचं पॉप्युलेशन कमी झाल्यावरती अर्थातच ग्रासऑफरचं पॉप्युलेशन वाढेल, कारण त्यांना खाणारं कोण शिल्लक नाही आहे. आता ग्रासऑफरचं जर पॉप्युलेशन वाढलं तर ह्यांचं पॉप्युलेशन कमी होईल, कारण ग्रासऑफर हे सगळे पॅडी फील्ड खाऊन टाकतील किंवा त्याचे नासधूस करून टाकतील. ओके, आणि अर्थातच जर फ्रॉगचं पॉप्युलेशन कमी झालं तर जे फ्रॉग खाणारे आहेत, म्हणजे जो स्नेक काय खाणार होता, फ्रॉग खाणार होता. आता जर फ्रॉगच नाही राहिले तर स्नेक काय खाणार, त्याच्यामुळे त्याचं पण पॉप्युलेशन कमी होणार. ओके, सो जर फ्रॉग कमी झाले तर ग्रासऑफरचं पॉप्युलेशन वाढते, पॅडी फील्डचं पॉप्युलेशन कमी होतं आहे आणि स्नेकचं पॉप्युलेशन पण कमी होतं आहे. ओके, सो हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ॲक्टिव्हिटी बेसमध्ये असे प्रश्न जास्त करून विचारले जातात. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न की नंबर ऑफ विच ऑर्गॅनिझम्स विल डिक्लाइन आणि विच विल इन्क्रीज. ते आता आपण पाहिलं, याचं पॉप्युलेशन कमी झालं तर याचं पण कमी होईल, याचं वाढेल, याचं पण कमी होईल. नेक्स्ट आहे व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टम. इकोसिस्टीमवर याचा पूर्णतः काय परिणाम होईल. इकोसिस्टीमवर खूप बॅडली इफेक्ट होणार आहे, कारण पॅडी फील्डचं पॉप्युलेशन कमी होतं आहे, ग्रासऑफरचं पॉप्युलेशन वाढते, म्हणजे इनडायरेक्टली प्रोड्युसर्स कमी होत आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स वाढत आहेत आणि हे जे टर्शियरी कन्झ्युमर्स आहेत तर ते पण डिक्लाइन होत आहेत जर फ्रॉगचं पॉप्युलेशन कमी झालं तर. ओके, सो हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. पूर्ण इकोसिस्टम विस्कळीत होणार. ओके, कारण स्नेक्स कमी झाले म्हणजे परत ईगल्स पण कमी होणार, ईगल कमी झाले म्हणजे परत डिकम्पोजर्स पण कमी होणार, तर हे सगळं बिघडणार आहे. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम इकोसिस्टममध्ये किती महत्त्वाचा रोल प्ले करतो हे तुम्हाला यावरून कळलं असेल. नेक्स्ट आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती जो पण परिसर आहे, जे पण सगळे फॅक्टर्स आहेत, मग ते बायोटिक असो, एबायोटिक असो, केमिकल असो, फिजिकल असो, तर ते सगळं काय आहे, एन्व्हायरमेंट आहे. सो व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. तेच तर आता सांगितलं की बायोटिक एबायोटिक फॅक्टर्स जे पण एन्व्हायरमेंटमध्ये आहेत ते सगळे एन्व्हायरमेंटमध्ये इन्क्लूड होतात. इवन आपण पण त्याच्यामध्ये बायोटिकमध्येच येतो. ओके, आपण पण ॲनिमलमध्ये आहोत, आपण पण कन्झ्युमरमध्ये आहोत. सो रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. आतापर्यंत आपण इकोसिस्टम म्हणजे काय ते पाहिलं, आता आपण त्या दोघांचं रिलेशन बघणार आहोत. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. ही रिकामी जागा खूप महत्त्वाची आहे, किंवा ही रिकामी जागामध्ये पण येऊ शकतं, किंवा हे चुकीबरोबरमध्ये पण येऊ शकतं. ट्रू ऑर फॉल्समध्ये जी क्वेश्चन बँक रिलीज केली होती तर त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्ससाठी हे विचारलेलं आहे. सो एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट ही खूप मोठी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. मग फिजिकल फॅक्टर्स म्हणजे काय, आत्ताच पण पाहिलं, एअर, वॉटर, वेपर, सनलाईट, सॉईल आणि एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे केमिकल फॅक्टर्स म्हणजे काय, जे पण मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, तर ते सगळे येणार आहेत केमिकलमध्ये. मग हे जे काही फिजिकल केमिकल फॅक्टर्स आहेत. बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे सगळे प्लांट्स, ॲनिमल्स वगैरे जे काय आहेत, आणि हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करत असतात, म्हणजे हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करत असतात. आता जर सपोज की फिजिकल फॅक्टरमधलं ऑक्सिजन नाही, केमिकल फॅक्टरमधलं ऑक्सिजन नाही आहे, ओके, तर ऑर्गॅनिझम जगतील का, नाही. म्हणजे हे जे सगळे फॅक्टर्स आहेत तर हे सगळे फॅक्टर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करत असतात इन एव्हरी पॉसिबल वे, म्हणजे प्रत्येक पद्धतीने अफेक्ट करत असतात. आणि हे सगळं जे आहे याला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट असं म्हणतो. आणि एवढं सगळं असणं, या सगळ्यांचा अभ्यास करणं, आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट ही एक खूप मोठी ब्रॉड अशी कॉन्सेप्ट आहे. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. इन शॉर्टमध्ये काय, थोडक्यात काय, हे सगळं झालं सायन्सच्या भाषेमध्ये, पण थोडक्यात काय, तर एन्व्हायरमेंट ही कशी आहे, आपल्या अवतीभोवती असणारी कंडिशन. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काय आहे, आता आपल्या अवतीभोवती प्लांट्स आहेत म्हणजेच बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, आपल्या अवतीभोवती एअर आहे, ऑक्सिजन आहे म्हणजेच एबायोटिक कंपोनंट्स आहेत, सनलाईट आहे, सॉईल आहे, मिनरल जे पण आहे तर ते हे सगळे काय झाले, एबायोटिक फॅक्टर्स झाले. सो हे जे सगळं आपल्या अवतीभोवती आहे हेच काय आहे, एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे हे सगळं या एवढ्या शब्दामध्ये आलेलं आहे. नेक्स्ट आहे इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक फॅक्टर्स, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स. म्हणजे याच्यामध्ये सगळे बायोटिक म्हणजे काय, जे पण लिव्हिंग आहेत. बायोटिक म्हणजे काय, जे पण सगळं लिव्हिंग आहे तर ते सगळं बायोटिक. एबायोटिक म्हणजे जे पण सगळं नॉन लिव्हिंग आहे तर ते सगळं बायोटिक. आता एअर नॉन लिव्हिंग आहे, सनलाईट नॉन लिव्हिंग आहे, सॉईल नॉन लिव्हिंग आहे, तर ते सगळं जे नॉन लिव्हिंग आहे तर ते सगळं येणार आहे एबायोटिकमध्ये. जे पण लिव्हिंग आहे तर ते येणार आहे बायोटिकमध्ये. नॅचरल म्हणजे जे नेचरमध्ये पूर्वीपासून आहे तर ते, आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे 2 मेन टाईप्स आहेत, 2 मेन प्रकार आहेत. ओके, कोणते कोणते आहेत, एक तर नॅचरल एन्व्हायरमेंट, निसर्गतः तयार असलेले एन्व्हायरमेंट, आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजेच मानवनिर्मित एन्व्हायरमेंट. ओके, याचा अभ्यास आपण पुढच्या पानावर करूया.
मग आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय असतं, आपल्याला फक्त एन्व्हायरमेंट एवढंच माहीत होतं, पण ते नॅचरल पण असतं आणि ते आर्टिफिशियल पण असतं, हे कदाचित नव्याने उमगलं असेल. सो नॅचरल एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये काय असतं, एअर असतं, ॲटमॉस्फिअर असतं, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे सगळं काय जे नेचरमध्ये आहे, पूर्वीपासून जे नेचरमध्ये आहे तर ते सगळं काय आहे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर्स पण आहेत आणि एबायोटिक फॅक्टर्स पण आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे कंटिन्यूस इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स. आता याच्यामध्ये हे जर पाहिलं आपण, एअर आहे, ॲटमॉस्फिअर आहे, वॉटर आहे, लँड, हे काय आहेत एबायोटिक आहेत आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते बायोटिक आहेत. आणि या सगळ्यांमध्ये इंटरॅक्शन होत असतात. पण इंटरॅक्शन आपण म्हणतोय, पण इंटरॅक्शन म्हणजे काय, तर या सगळ्यांमध्ये एक रिलेशनशिप आहे. आता जर एअर आणि ॲटमॉस्फिअर खूप खराब असेल तर त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहू शकतात का, नाही. म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन आहे, एक सहसंबंध आहे यांच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होत असते. ओके, वॉटर एखाद्या प्रदेशामध्ये नाही आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहणार का, नाही राहणार. का, तर वॉटरवरतीच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं असणं नसणं डिपेंड आहे. सो यांच्यामध्ये सततचं इंटरॅक्शन होत असतं. ओके, आणि देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हे इंटरॅक्शन होणं खूप गरजेचं आहे. सो आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. आणि जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे म्हणजे जे मानवाने तयार केलेलं एन्व्हायरमेंट आहे, रोबोट्स बिबोट्स जे पण असेल तर ते, आणि जे आर्टिफिशियल म्हणजे जे पण फॅक्टरी इंडस्ट्री वगैरे आहेत तर ते सुद्धा नॅचरल एन्व्हायरमेंटला डायरेक्टली इनडायरेक्टली अफेक्ट करत आहे. आता जे पण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामधून जे पण सगळा इफेक्ट होतो तर तो सगळा नेचरवरती होतो आहे आणि त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली इफेक्ट आपल्यावरती होतो आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती होतो आहे, जे पण ऑक्सिजन आहे, एअर आहे, ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यावरती होतो आहे. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटमध्ये 2 बेसिक फॅक्टर्स असतात. पहिला आहे बायोटिक फॅक्टर्स, दुसरा आहे एबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक म्हणजे काय, जे लिव्हिंग आहेत तर ते. एबायोटिक म्हणजे काय, जे नॉन लिव्हिंग आहेत तर ते. नेक्स्ट आहे द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोलॉजी. मग जे सायन्स, आता बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन आहे, पण जे सायन्स याचा अभ्यास करतं, जे सायन्स या दोघांमध्ये असणाऱ्या इंटरॅक्शनचा अभ्यास करतं त्याला आपण म्हणतो इकोलॉजी. व्हॉट वी कॉल इकोलॉजी. आणि या इकोलॉजीचा एक बेसिक फंक्शन युनिट आहे तर त्याला आपण म्हणतो इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टम कोणाचा पार्ट आहे, इकोलॉजीचा पार्ट आहे. सो इकोलॉजीमध्ये जेव्हा आपण इकोलॉजीचा अभ्यास करतो तर त्यामध्ये एक बेसिक फंक्शन युनिट वापरलं जातं स्टडी करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो इकोसिस्टम. आणि म्हणूनच इकोसिस्टम म्हणजे काय, द इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स. ओके, नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट कन्सिस्ट मेनी इकोसिस्टम. आता जर आपण पाहिलं तर एन्व्हायरमेंटमध्ये खूप प्रकारचे इकोसिस्टम असतात. आतापर्यंत जे प्रश्न आपल्याला कॅन यू थिंक किंवा कॅन यू रिकॉल किंवा लेटेस्ट थिंकमध्ये विचारले होते तर त्यामधून आपल्याला 2 इकोसिस्टम कळलेले आहेत की जी जमिनीवरची असते तर त्याला आपण म्हणतो टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, जी पाण्यामधली असते त्याला आपण म्हणतो एक्वेटिक इकोसिस्टम. पण या 2च इकोसिस्टम आहेत का, तर नाही. अजून डेझर्ट इकोसिस्टम आहे किंवा अजून अनेक प्रकारच्या ग्रासलँड इकोसिस्टम वगैरे यासारखे अनेक प्रकारचे इकोसिस्टम आहेत. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये खूप प्रकारचे इकोसिस्टम असतात. अगदी जर आपण पाहिलं छोटंसं पॉन्ड आहे तर त्या पॉन्डमध्ये पण काही किडेमकोडे असतात. ते किडेमकोडे खाण्यासाठी पक्षी येतात. म्हणजे या ठिकाणी पण एक इकोसिस्टम तयार झाली. आणि सगळ्यात मोठी इकोसिस्टम कोणती आहे तर आपला अर्थ जो आहे तर हा सगळ्यात मोठी इकोसिस्टम आहे कारण यामध्ये सगळ्या इकोसिस्टम आलेले आहेत. सो अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम और बिगेस्ट इकोसिस्टम, तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पॉन्ड इज द स्मॉलेस्ट इकोसिस्टम. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. म्हणजेच थोडक्यात काय तर जे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स आहेत जे एक डेफिनेट जिओग्राफिकल एरिया ऑक्युपाय करतात. आता जसं की पॉन्ड इकोसिस्टम पाहिलं तर बास एवढाच एरिया त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. जर आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम पाहतोय बास जमीन एवढंच एरिया त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. सो हा जो जिओग्राफिकल पर्टिक्युलर एरिया त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं इंटरॅक्शन चालू असतं तर त्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणतो कलेक्टिव्हली नोन ॲज इकोसिस्टम. ओके, किती वेळा आपण एकच डेफिनेशन त्याचं पूर्ण पाठ झाले असलं तुम्हाला. नेक्स्ट आहे विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की अनेक सायकल्स असतात. कोणत्या सायकल असतात, ऑक्सिजन सायकल असते, कार्बन सायकल असते, नायट्रोजन सायकल असते. आता ती कशी चालते हे तुम्ही 9वीला पाहिले. सो ते जर आता आपण पाहायला गेलो तर हे लेक्चर ऑलरेडी प्रचंड मोठं झाले, अजून ते खूप मोठं होईल. पण आता या सायकलचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे जे सायकल्स आपण पाहतोय की ऑक्सिजन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, तर हे सायकल्स काय करतात तर ह्या सायकल्स एन्व्हायरमेंटचं बॅलन्स राहणं म्हणजे एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवणं किंवा एन्व्हायरमेंटचा बॅलन्स राखणं यासाठी आवश्यक आहेत. आणि तेच या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल असेल, वॉटर सायकल म्हणजे ज्याच्यातून पाऊस पडतो, कार्बन सायकल, गॅशियस सायकल, त्याच्यामध्ये असेल नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. आणि दे आर इम्पॉर्टंट टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स टू व्हेरियस
फूड चेन्स ऑफ इकोसिस्टम. नेक्स्ट आहे ह्युमन एक्झिस्टन्स, म्हणजे माणसाचं जे एक्झिस्टन्स आहे. अरे 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 पेज कुठे गेलं आपलं. येस, हां. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजे माणसाचं जे एक्झिस्टन्स आहे, माणूस अस्तित्वात आहे का, तर नेचर अस्तित्वात आहे म्हणून. जर निसर्ग नसेल तर माणूस अस्तित्वात राहू शकतो का, प्रश्नचिन्ह. नाही राहू शकत. म्हणजेच माणसाचं अस्तित्व टोटली डिपेंड आहे नेचरच्या अस्तित्वावर. म्हणजे माणूस कशावर डिपेंड आहे, नेचरवर. आणि म्हणून आपण नेचरची काळजी घेतली पाहिजे. कारण जर आपण झाडे बिडे ठेवली नाहीत तर पुढे म्हणजे आपणच स्वतःला कापत जातोय. जेव्हा आपण झाडे कापतोय, जेव्हा आपण झाडे तोडतोय, तेव्हा कदाचित आपणच स्वतःचं नुकसान करून घेतोय. हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि म्हणून माणसाची ही बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ह्युमन बीइंगची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण नेचरचं जे सिस्टीम आहे, नॅचरल सायकल असेल किंवा नेचर जे आहे तर ते प्रिझर्व केलं पाहिजे. त्याचा बॅलन्स आपण तोडला नाही पाहिजे. कारण ते डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्यावरच इफेक्ट करणार आहे. ते पण ॲडव्हर्सली बॅड इफेक्ट करणार आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज अॅन ॲन्सिस्टरल प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सिस्टर्स. असं म्हटलं जातं की हे जे प्लॅनेट अर्थ आहे ते आपल्याला पूर्वजांची कमाई म्हणून मिळालेलं नाही आहे. म्हणजे वडिलोपार्जित आपल्याला मिळालेलं नाही आहे. तर फ्युचर जनरेशन जी आहे, म्हणजे येणारी जनरेशन जी आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला हे भाड्यासाठी मिळालेलं आहे. ओके, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला हे चांगलं राखण्यासाठी मिळालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण हे चांगलं ठेवायला पाहिजे. ही आपली पूर्वजांची प्रॉपर्टी नाही आहे असं आपल्याला यातून सांगितलेलं आहे. ते आपल्या फ्युचर जनरेशनकडून उधार मिळालेलं आहे. थोडक्यात काय, फ्युचर जनरेशनकडून आपल्याला ते उधार मिळालेलं आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा उपयोग फ्युचर जनरेशनला होईल. सो हेच यातून सांगितलेलं आहे. आणि हेन्स वी शूड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट. आणि त्याच्यामुळे पुढच्या फ्युचरसाठी आणि आपल्यासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्व करणं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व केलं पाहिजे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. यामध्ये आहेत की विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. नॅचरल फॅक्टर्स आहेत, आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत, बायोटिक फॅक्टर्स आहेत, एबायोटिक फॅक्टर्स आहेत. कसे इफेक्ट करतात हे आपण खाली बघणारच आहोत. नेक्स्ट आहे की व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. जर कन्झ्युमर्सचा नंबर वाढत राहिला तर काय होईल, प्रोड्युसर्सचा नंबर डिक्रीज होईल. कन्झ्युमर्स वाढले म्हणजे ते प्रोड्युसर्सवर डिपेंड आहेत. जास्त कन्झ्युमर्स आले तर जास्त खाणार ते, त्याच्यामुळे प्रोड्युसर्सची संख्या काय होणार, कमी होणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम. आता जर एखादा या ठिकाणी नदी आहे, नदीच्या जर पात्राजवळ एखादी इंडस्ट्री उभी केली तर याचा काय परिणाम होईल या रिव्हरमध्ये राहणाऱ्या प्राण्यांवरती. काय परिणाम होईल. आता इंडस्ट्री आहे म्हणजे रॉ प्रॉडक्टपासून कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जाणार. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी केमिकल रिॲक्शन होणार आणि ते सगळं जे केमिकल रिॲक्शनचं पाणी बिणी जे पण सिवेज वॉटर असेल, म्हणजे जे पण घाण पाणी असेल तर ते सगळं नदीमध्ये सोडलं जाणार. म्हणजे काय होतं आहे, वॉटर पोल्युशन होतं आहे. आता या पाण्यामध्ये खूप सारे टॉक्सिक मटेरियल असणार आणि ते सगळे या इकोसिस्टममध्ये असणाऱ्या प्राण्यांसाठी हार्मफुल असणार. म्हणजेच काय होतं आहे, यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे आणि काही कालावधीनंतर हे सगळे प्राणी इथून नष्ट होणार. म्हणजे काय झालं, रिव्हर इकोसिस्टमला धोका निर्माण झाला. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी निघणारा धूर वायू तो पण या ठिकाणी आजूबाजूच्या एरियामध्ये मिक्स होणार. म्हणजे आजूबाजूचा रेसिडेन्शियल एरिया असेल, म्हणजे जर कोणी राहत वगैरे असेल तर त्याला पण त्याचा परिणाम होणार. सो हे सगळे काय होणार आहेत, ॲडवर्स इफेक्ट होणार आहेत. नेक्स्ट आहे when some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factors. आता यांनी काय सांगितलेलं आहे की नेचरमध्ये असे काही फॅक्टर्स आहेत. वेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, नेचरमध्ये असे काही फॅक्टर्स आहेत की आणि काही आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स आहेत. आता आर्टिफिशियल पोल्युटेड म्हणजे काय, जे पण इंडस्ट्रीमधून निघणारा धूर आहे किंवा जे पण सिवेज वॉटर आहे तर ते सगळं हे काय करतात, एन्व्हायरमेंटवरती हार्मफुल आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की नॅचरल फॅक्टर्स कसे काय हार्मफुल आहेत, मॅनमेड किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स हार्मफुल आहेत हे आपण समजू शकतो. पण नॅचरल फॅक्टर्स कसे काय हार्मफुल आहेत, तर नॅचरल फॅक्टर्स पण हार्मफुल आहेत. आता जेव्हा ज्वालामुखीसारखी वगैरे परिस्थिती होते तर त्यामधून धूर निघतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 9वीला याच्यामध्ये शिकलेला आहात, भूगोलामध्ये वगैरे, भूहालचालीमध्ये वगैरे शिकलेला आहात. तर जेव्हा तुम्ही पाहिलं असेल की वॉल्कॅनो होतं तर वॉल्कॅनोमधून धूर बाहेर निघतो. ओके, गॅस बाहेर निघतो आणि हा गॅस पूर्ण सराउंडिंगला काय करतो, पोल्युटिंग करतो, एअर पोल्युशन करतो. ओके, सोबतच जो पण लावा बाहेर निघणार आहे तो पण सगळ्या सराउंडिंगला पोल्यूट करणार आहे. टेम्परेचर त्या प्रदेशाचं खूप वाढणार आहे. म्हणजे हे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली नेचरला हार्मफुल आहेत. ओके, म्हणजे नॅचरल फॅक्टर्स पण हार्मफुल आहेत आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स जे मानवाने तयार केलेले आहेत तर ते देखील हार्मफुल आहेत.
इट क्रिएट्स इम्बॅलन्स बिटवीन फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. आता हे सगळे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो आणि ते डायरेक्टली इनडायरेक्टली काय करतात, बायोटिक फॅक्टर्सच्या एक्झिस्टन्सवरती अफेक्ट करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी. सो इथे तुम्हाला लिहायचं आहे की कोणते फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, मॅनमेड कोणते आहेत आणि नॅचरल कोणते आहेत. नॅचरलमध्ये अर्थक्वेक सांगितलेले आहे. अर्थक्वेकमुळे पण सराउंडिंगमध्ये म्हणजे जे पण बायोटिक फॅक्टर्स आहेत, आता अर्थक्वेक होणार तर भूहलचाली होणार, वेगवेगळे प्राणी वगैरे त्याच्यामध्ये गाडले जाण्याचे चान्सेस आहेत किंवा ॲनिमल्स किंवा सोबतच आपण ह्युमन बीइंग्स देखील त्या अर्थक्वेकमध्ये गाडले जाऊ शकतो, बळी होऊ शकतो. सो हे सगळं ह्याच्यामध्ये येणार. वॉल्कॅनो तुम्ही घेऊ शकता, सुनामी घेऊ शकता, जे पण सगळे कॅलॅमिटीज आहेत, डिझास्टर्स आहेत तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. मॅनमेड फॅक्टर्समध्ये डिफॉरेस्टेशन दिलेलं आहे, अर्बनायझेशन घ्या, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, सॉईल पोल्युशन, टेररिझम. ओके, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. आता महात्मा गांधी यांचं एक वचन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. वा, काय मस्त आहे. सो अर्थ काय आहे, अर्थ कॅपेबल आहे, सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी अर्थ कॅपेबल आहे. अर्थकडे ऑलरेडी तेवढी क्षमता आहे की तो प्रत्येक व्यक्तीची गरज जी आहे तर ती भागवू शकतो, पण गरज भागवू शकतो, स्वार्थ नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ भागवू शकत नाही. म्हणजेच काय, तर आता आपल्याला अन्न वस्त्र निवारा पाहिजे, आता तर आपल्याला शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, पण आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे सगळं काही आपल्याला नेचरकडून मिळतं. ओके, वस्त्र कसं काय, तर आपल्याला कापूस मिळतं, कापसापासून वस्त्र तयार होतं. सो हे सगळं जे अन्न वस्त्र निवारा आहे तर ते आपल्या बेसिक नीड्स आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या या बेसिक नीड्स फुलफिल करण्यासाठी अर्थ समर्थ आहे. ओके, म्हणजे अर्थ फुलफिल करू शकतं, पण ग्रीड नाही. आता एखाद्याची जे स्वार्थी हेतू असेल की मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न याच जमिनीच्या तुकड्यामधून मिळालं पाहिजे, तर ते शक्य आहे का, नाही. त्या जमिनीची कॅपॅसिटी आहे की ते पाहिजे तेवढं उत्पन्न देऊ शकतो, पण एका क्षमतेपर्यंत, त्याच्यावरती देऊ शकत नाही. म्हणजे नेचर सगळ्यांच्या गरजा भागवू शकते पण स्वार्थ मात्र भागवू शकत नाही. सो नेक्स्ट आहे पोल्युशन, सगळ्यात मोठा इशू. ॲट प्रेझेंट म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन ड्यू टू द इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन दी अर्थ. आता सध्या जर आपण पाहिलं तर अनेक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अराईज झालेले आहेत, म्हणजे अनेक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत, क्रिएट झालेले आहेत ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स. नॅचरल फॅक्टर्स आत्ताच आपण पाहिलं, वॉल्कॅनोमधून वगैरे जो पण धूर निघत होता त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स, म्हणजे त्यामध्येच एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा एक सगळ्यात खूप मोठा फॅक्टर आहे, खूप मोठा पोल्युशन हा एक खूप मोठा फॅक्टर आहे, खूप मोठा घटक आहे. जनरली पोल्युशन म्हणजे काय, आता पोल्युशन आपण म्हणतो, पण जनरली पोल्युशन म्हणजे काय, तर कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड इट्स पोल्युशन. कंटॅमिनेशन होणं म्हणजे घाण होणं, दूषित होणं, कुठलंही मटेरियल दूषित होणं म्हणजे काय, पोल्युशन होणं. आता पाण्यामध्ये जर आपण सांडपाणी टाकलं, म्हणजे सांडपाणी जर आपण चांगल्या शुद्ध पाण्यामध्ये टाकलं तर शुद्ध पाणी काय झालं, दूषित झालं, म्हणजेच कंटॅमिनेट झालं, म्हणजेच काय, त्या ठिकाणी पोल्युशन तयार झालं, वॉटर पोल्युशन तयार झालं. जर आपण शुद्ध हवा असेल, मस्त छान ऑक्सिजन असेल आणि त्या हवेमध्ये जर आपण कारखान्यापासून येणारा धूर जर आपण सोडला तर काय झालं, हवा कंटॅमिनेट झाली, हवा दूषित झाली, म्हणजेच काय, कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड एज पोल्युशन. अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. अननेसेसरी म्हणजे अनावश्यक ज्या काही घटना घडत आहेत, अनावश्यक जे काही बदल घडत आहेत सराउंडिंगमध्ये, त्याचबरोबर अनएक्सेप्टेबल म्हणजे जे घटक स्वीकारले जाऊ शकत नाहीत, अशा ज्या काही घटना सराउंडिंगमध्ये घडत आहेत, कशामुळे, नॅचरल ॲक्टिव्हिटीजमुळे असेल किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे असेल, या सगळ्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. आता जर सपोज की वॉल्कॅनो आलेला आहे तर वॉल्कॅनो काय आहे, अननेसेसरी आहे, अनावश्यक आहे, अनएक्सेप्टेबल चेंज आहे, स्वीकारला जाणार नाही असा चेंज आहे, आणि काय आहे, नॅचरल इव्हेंट आहे की ज्यामुळे सराउंडिंगला, नेचरला काहीतरी दुष्परिणाम होतो, नेचरवरती काहीतरी दुष्परिणाम होते, हे काय झालं, पोल्युशन झालं. आता ह्युमन बीइंग्सनी काय केलेलं आहे, फॅक्टरीज तयार केलेल्या आहेत, फॅक्टरीजमधून अनावश्यक धूर बाहेर पडतोय, अनएक्सेप्टेबल धूर बाहेर पडतोय, त्याचा परिणाम सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये होतोय, म्हणजे हे काय झालं, पोल्युशन झालं. सो नॅचरल इव्हेंट्स आणि ह्युमन इव्हेंट्स या सगळ्यांमुळे, ह्युमन ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांमुळे काय होतं, पोल्युशन तयार होतं. सो दॅट इज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली चेंजेस इन फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर. आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे काय करतं, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज म्हणजे एअरच्या ज्या काही फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती इफेक्ट करत असतं, त्याच्यावरती त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट आहे, आता हे जे बदल आहेत किंवा हे जे हार्मफुलनेस आहे, म्हणजे हे पण जे काही सगळं आहे तर ते ह्युमन बीइंग्सला सुद्धा हार्मफुल आहे, इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा पण हार्मफुल आहे. सो व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन,
फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इंडिस्क्रिमिनेट म्हणजे काय, अमर्याद, वाटेल तेवढा यूज करणं ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, आणि अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण, अनप्लॅन्ड म्हणजे व्यवस्थित प्लॅन न करता केलेलं नागरीकरण, हे सगळं एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारणीभूत आहे. ओके. खाली विचारलेलं आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, कोणत्या टाईप्सचं पोल्युशन असतं. एअर पोल्युशन आहे, लँड पोल्युशन आहे, परत काय आहे, वॉटर पोल्युशन आहे, सगळं पोल्युशन लिहायचं आहे. व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन, नॅचरल पोल्युशन म्हणजे काय आणि आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय. जे पोल्युशन नॅचरल ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा नॅचरल इव्हेंट्समुळे तयार होतं तर त्याला आपण नॅचरल पोल्युशन म्हणतो. जे पोल्युशन ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे तयार होतं त्याला आपण आर्टिफिशियल पोल्युशन असं म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहूया पुढे. पोल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट, पोल्युशन ही पण खूप मोठी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. ओके. पोल्युशनमध्ये पण शिकण्यासारखं बरंच काही आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन्स लाईक एअर पोल्युशन असतं, वॉटर पोल्युशन असतं, सॉईल पोल्युशन असतं, सँड पोल्युशन असतं, साऊंड पोल्युशन असतं, थर्मल पोल्युशन असतं, लाईट पोल्युशन असतं. ओके. सो हे सगळं पोल्युशन आपल्या अवतीभोवती घडत असतं. आपण जर शहरात असू तर सगळ्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो. Ultimate adverse effect of all this is on existence of the living beings, and out of this environmental conservation has become the need of hour. मग आता या सगळ्याचा परिणाम, वाईट परिणाम आपल्या एक्झिस्टन्सवरती, ह्युमन बिंगच्या एक्झिस्टन्सवरती होतो आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या एक्झिस्टन्सवरती होतो आहे. आणि या सगळ्यांमुळेच आज एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं म्हणजे निसर्गाचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं बनलेलं आहे, म्हणजेच एक काळाची गरज बनलेलं आहे. का तर या सगळ्या पोल्युशनमुळे एन्व्हायरमेंटमध्ये जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं आयुष्य धोक्यात आहे आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. यामध्ये एअर पोल्युशन कंपोनंट्स दिलेले आहेत. सोर्स घ्यायचा आहे, कशामुळे होतं, इंडस्ट्रीजमुळे वगैरे होतं. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे खाली आपण एक फक्त पूर्ण करूया. खाली दिलेला आहे इफेक्ट. त्याचा इफेक्ट काय होतो, व्हेरियस रेस्पिरेटरी डिसीजेस होतात आपल्याला. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती इफेक्ट होतो. त्याच्यानंतर एअर पोल्युशन होते, कंटॅमिनेशन ऑफ एअर होतं. कंट्रोल मेजर्स, मग आपण काय केलं पाहिजे. आता हे जे एअर पोल्युशन होतं यासाठी आपण काय केलं पाहिजे. एकतर आपण गाड्या ज्या आहेत तर त्या अशा वापरू शकतो की ज्याच्यामधून निघणारा धूर एन्व्हायरमेंटला पोल्यूट करणार नाही, किंवा शक्यतो जास्त म्हणजे रेग्युलर अंतर असेल तर आपण प्रायव्हेट व्हेकल्सच्या ऐवजी जे सरकारी वाहनं आहेत त्यांचा वापर करू शकतो, जेणेकरून वाहनांची संख्या आणि धूर दोन्हीही कमी होईल. ओके. सो असे काही कंट्रोल मेजर्स आपण घेऊ शकतो. इंडस्ट्रीजमध्ये वगैरे असेल तर मग त्या ठिकाणी पण जर काही नवीन इनोव्हेटिव्ह जर काही करता आलं की पोल्युशन कमी करता येईल यासाठी तर ते केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे की कोणते कंपोनेंट्स आहेत की जे वॉटर पोल्युशन करतात. प्लास्टिक बिग प्रॉब्लेम. त्याच्यानंतर जे पण केमिकल्स आहेत तर ते सिवेज वॉटर. ओके. नेक्स्ट आहे सोर्स काय आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे, वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे इफेक्ट्स, काय परिणाम होतात. सगळ्यात मोठा परिणाम होतो ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सवरती, इनडायरेक्टली आपल्यावरतीही, कारण ते पाणी कुठेतरी आपणही पिणार असतो. प्युरिफिकेशन जरीही झालं त्या पाण्याचं तरी पण काही कंटॅमिनेशन राहतंच थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट आपल्यावरती होणार असतो. कंट्रोल मेजरमेंट्स काय आहेत तर जेव्हा पाणी आपण कारखान्यामधून बाहेर सोडणार तर त्याच्यावरती छान प्रक्रिया करूनच ते सोडलं पाहिजे, जेणेकरून त्याचा परिणाम ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सवरती किंवा आपल्यावरती होणार नाही. सॉईल पोल्युशन, जे पण ई वेस्ट आहे. ओके. तर त्याच्यामुळे होतं, किंवा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर केमिकल फर्टिलायझर्स वापरले तर त्याचा परिणाम होतो. सोर्समध्ये पण तेच ई वेस्ट, केमिकल फर्टिलायझर्स. इफेक्ट काय होतं, सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होते. जो वरचा लेअर आहे, जमिनीची धूप म्हणजे काय, ही जमीन आहे तर याच्यावरती जो एक फर्टाईल लेअर असतो, जी सुपीक जमीन असते, सुपीक जमिनीचा एक लेअर असतो तर तो निघून जातो आणि मग ती जमीन जी आहे तर ती नापीक बनते. रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट्स, रिटार्डेड म्हणजे काय, त्यांची वाढ खुंटते, वनस्पतींची वाढ खुंटते, ते वाढू शकत नाहीत. नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, म्हणजे प्लांट्सला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळत नाही, त्यांना मिळालं नाही की ते आपल्यालाही देऊ शकणार नाहीत. सो हे सगळे काय आहेत, इफेक्ट्स आहेत. कंट्रोल मेजर्स काय आहेत, एकतर आपण या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर्सचा वापर जास्त न करता ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वगैरे वापरू शकतो. ई वेस्ट वगैरे आपण जमिनीमध्ये न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सो नेक्स्ट आहे रेडिओ पोल्युशन. रेडिओ पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 रिझन्स ॲज नॅचरल आणि आर्टिफिशियल. रेडिओ म्हणजे काय, जे रेडियन्सेसमुळे पोल्युशन होतं. रेडियन्सेस म्हणजे काय, किरणं माहिती असतात तुम्हाला. किरण म्हणजे काय की आता आपण मोबाईल वापरतो आहोत किंवा तुम्ही कम्प्युटर वापरत असाल, जे पण वापरत असाल त्यामधून स्पेशल टाईप्सचे रेडिएशन्स बाहेर पडत असतात, तर ते पण एक प्रकारचे रेडिएशन्स आहेत. मग रेडिएशन नॅचरल असतात. नॅचरल कसे काय, सूर्य माहिती आहे ना सगळ्यांना, हां माहिती असणारच आहे. सूर्यापासून जे पण रेडिएशन येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्याला आपण म्हणतो, UV रेज, तर ते पण एक प्रकारचं काय आहे,
रेडिएशनच आहेत, त्याचा पण परिणाम आपल्यावरती होतो. पण ओझोन लेअर जो आहे आपल्या पृथ्वीच्या भोवती काय आहे, ओझोन लेअर, त्याच्यामुळे काय होतं, एवढा परिणाम सनरेजचा आपल्यावरती होत नाही. ओझोन लेअर सन्सचे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत तर ते खेचून घेतं. ओके. आर्टिफिशियल जे पण ह्याच्यामधून पडणारे एक्सरेजमधले वगैरे रेडिएशन्स आहेत तर ते सगळे आर्टिफिशियल आहेत. सो रेडिओ पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 रिझन्स ॲज नॅचरल आणि आर्टिफिशियल. UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, IR रेडिएशन्स आर नॅचरल रेडिएशन्स, वेरॅज एक्सरेज आणि रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स म्हणजे काय, की ज्यामधून ॲटम्सच्या मदतीने, हे आपण 5व्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तरी पण आपण आता जस्ट एक थोडंसं आयडिया बघूया की प्लुटोनियम किंवा युरॅनियम हे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत यांच्या आधारावरती इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते आणि ती एनर्जी ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्समध्ये केली जाते. आणि हे जे युरॅनियम किंवा प्लुटोनियम आहेत हे हायली रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि यामधून जे रेडिएशन पडतात त्याचा खूप बॅड इफेक्ट आपल्या सर्वांवरती होऊ शकतो. ओके. सो हे सगळे रेडिएशन्स आहेत. चेर्नोबिल किंवा वाइंडस्केल आणि 3 मील आइसलँड या ठिकाणी काय झालं होतं, हे जे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स आहेत तर ते त्याच्यामधून त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे ॲटॉमिक पॉवर प्लांट्समध्ये ॲक्सिडेंट झाला आणि यामधले जे रेडिएशन्स आहेत ॲटॉमिक पॉवर प्लांटमधले तर ते आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरले होते. कुठे चेर्नोबिलमध्ये झालं होतं, वाइंडस्केलमध्ये झालं होतं, 3 माइल्स आइसलँड या ठिकाणी झालं होतं. सो याचा काय झाला, खूप बॅड इम्पॅक्ट तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशावर किंवा पूर्ण वर्ल्डवरती झाला होता आणि अजूनही तो इफेक्ट आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली तरीही अजून तो जो इफेक्ट आहे रेडिएशन्सचा तो अजूनही तिथे जाणवतो. मग काय होतं की त्या ठिकाणी जी झाडं असतात तर त्यांची ग्रोथ पूर्णतः खुंटते, म्हणजे ते वाढू शकत नाहीत. ओके. आणि तिथले जे पण लोक आहेत राहणारी तर ती जर वाचली असेल ॲक्सिडेंटमधून तर त्यांच्या स्किनवरती वगैरे कॅन्सर त्यांना होऊ शकतो. ओके. सो हे जे आहेत त्याचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत की ते आपल्या बॉडीवरती कसे इफेक्ट करतात, हे जे रेडिओ ॲक्टिव्ह रेज आहेत तर ते. सो फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्सरेज. जेव्हा एक्सरेज आहेत, म्हणजे एक्सरेज म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये तुम्ही एक्सरे वगैरे पाहिलं असेल ना तर ते. ओके. सो एक्सरेज जे आहेत तर त्याचा जर जास्त वापर झाला, जर जास्त रेडिएशन त्याचे इफेक्टिव्ह असतील तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होण्याची देखील संभावना होऊ शकते. टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉईड. आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यू असतात, टिश्यू म्हणजे काय, ज्यांचं ओरिजिन सेम आहे, सेम फंक्शन आहे, अशा सेल्सचं ग्रुप त्याला आपण टिश्यू म्हणतो. सो आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यू आहे तर ते डिस्ट्रॉय होतात. जेनेटिक चेंजेस जेनेटिक चेंजेस माहिती आहे ना, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. सो जेनेटिक चेंजेस होतात, म्युटेशन ज्याला आपण म्हणतो. ओके. नेक्स्ट आहे विजन इज ॲडव्हर्सली इफेक्टेड. आपल्या दृष्टीवरती त्याचा वाईट परिणाम होतो. आपण कदाचित आंधळे होऊ शकतो किंवा इतर जे काही रोग आहेत तर ते होऊ शकतात आपल्याला. आय कॅन्सर आय डोंट नो असं होतं का, पण ते होऊ शकतं असं काहीतरी. ओके. नेक्स्ट आहे पोल्युशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी. सो नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेलच. सो आपण डायरेक्ट हेच पाहूया. आता मस्त 51 मिनटं झालेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास व्हायला 10 मिनटं राहिलेत. आपण 10 मिनटात हे कवर करूया. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. आता जर आपण पाहिलं तर जनरल पब्लिक म्हणजे कोण, जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना एन्व्हायरमेंट पोल्युशन किंवा त्यामुळे काय इफेक्ट होतात याबद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन नसते. ओके. त्याच्यामुळे त्यांना मग एन्व्हायरमेंटल कन्झर्व करणं किंवा एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं हे पण माहिती नसतं. देर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असला पाहिजे, तरच एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सत्यात उतरू शकतं. इट विल बी पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ओनली इफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कन्झर्वेशन बिकम्स अन इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. जर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे जर आपल्याला इफेक्टिव्ह करायचं असेल, म्हणजे हे जर इफेक्टिव्ह झालं, इफेक्टिव्ह म्हणजे काय, प्रभाव पडेल त्याचा असं झालं, अशा या सगळ्या गोष्टी झाल्या तरच आपण एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स टॅकल करू शकतो. फॉर दिस पर्पज, या पर्पजसाठी व्हॅल्यूज म्हणजे जे काही मूल्य आहेत की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे आपला एन्व्हायरमेंटची, म्हणजे पॉझिटिव्ह वेने आपण एन्व्हायरमेंटकडे पाहिलं पाहिजे. अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंटचं आणि आपलं एक छान असं घट्ट नातं आहे तर ते आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. एन्व्हायरमेंटबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे की या फॅक्टर्समुळे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं आहे आणि या फॅक्टर्समुळे आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व करू शकतो. ओके. शुड बी इनकल्केटेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मुलांमध्ये लहानपणापासूनच जर आपण शिकवल्या तर ते मोठे होऊन भारताचं भविष्य किंवा जगाचं भविष्य उद्या एन्व्हायरमेंट कन्झर्व करू शकतं. नेक्स्ट आहे दिस विल हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन मोर अवेअर अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. सो
हे जर आपण लहान मुलांना लहान असल्यापासूनच जर शिकवलं की एन्व्हायरमेंट कन्झर्व केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट आणि आपल्यामध्ये एक छान असं घट्ट नातं आहे, एन्व्हायरमेंटमुळेच आपण आहोत, हे जर आपण लहानपणापासून आपल्या मुलांना किंवा आजूबाजूच्या मुलांना जर शिकवलं तर फ्युचर जनरेशन कशी होईल, अवेअर होईल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसाठी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी जागृत होईल. सो ॲज टू अचीव दिस, आणि हे सगळं अचीव करण्यासाठी इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. आणि हे सगळं मिळवण्यासाठी एज्युकेशन थ्रू म्हणजे एज्युकेशन थ्रू आपण हे अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. मुलांना लहानपणापासूनच यासाठी एज्युकेट करणं गरजेचं आहे. टुडे ऑल द डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. देअर एफर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. आणि आज जर आपण पाहिलं डेव्हलप्ड म्हणजे काय, पूर्णतः विकसित झालेलं, जसं की USA वगैरे आहे. डेव्हलपिंग म्हणजे आपला भारत देश विकसनशील आहे, अजून पूर्णतः विकसितही नाही आहे आणि अविकसितही नाही आहे, विकासाच्या मार्गावर आहे. अंडर डेव्हलप्ड म्हणजे अविकसित देश जे आहेत, तर या सगळ्यांनी एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्याचं, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि त्यांचे इफर्ट्स म्हणजे ते त्यासाठी कष्ट देखील घेत आहेत. आणि एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी काय गरजेचं आहे या सगळ्याबद्दल प्लॅन्स देखील तयार केले जात आहेत. आता या ठिकाणी जर आपण इतिहासामध्ये डोकावूया, अ पीप इन टू द हिस्ट्री. सो इन 1972 युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे UNEP हॅज एस्टॅब्लिश्ड इन अ कॉन्फरन्स अरेंज्ड ऑन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इन विच एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स वर डिस्कस्ड. म्हणजे युनायटेड नेशन्स तुम्हाला माहिती असेलच, तर युनायटेड नेशन्समध्ये UNEP एस्टॅब्लिश केलं गेलं होतं कशा संदर्भात डिस्कशन करण्यासाठी, तर ह्युमॅन म्हणजे माणूस आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये जे असणारे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत तर ते डिस्कस करण्यासाठी. आफ्टरवर्ड्स नंतरच्या काळामध्ये इन इंडिया, आपल्या भारत देशामध्ये अ सेपरेट एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट हॅज बीन एस्टॅब्लिश. आपल्या भारत देशामध्ये देखील एक सेपरेट डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलं गेलं कशासाठी, की थ्रू विच डिस्कशन ऑन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कॅन बी डन, की ज्याच्यामार्फत एन्व्हायरमेंट रिलेटेड जे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती डिस्कशन केलं जाऊ शकतं, सोल्युशन्स फाइंड आउट केले जाऊ शकतात. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे जे पण पर्यावरण मंत्री आहेत अँड फॉरेस्ट इज इन्वॉल्ड इन धिस प्लॅनिंग. आणि या प्लॅनिंगमध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट्स वगैरे जे आहेत तर ते पण इन्वॉल्व असतात. ओके, नेक्स्ट आहे इंड्युसिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू व्हेरियस प्रोग्राम्स सिन्स 1985. कधीपासून झालेलं आहे हे सगळं, 1985 पासून सुरू झालेलं आहे की लोकांमध्ये एन्व्हायरमेंटबद्दल, फॉरेस्टबद्दल जागृती व्हावी यासाठी. नेक्स्ट आहे कंप्लीट द चार्ट. या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे, कशा संदर्भात आहे की नाव डेज वी आर ऑब्झर्विंग द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी आपण एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन पाहतोय, प्रत्येक ठिकाणी एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होत आहे. सो त्याच्याशी निगडीत आपल्याला चार्ट कंप्लीट करायचा आहे की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन का केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे, का केलं पाहिजे, टू मेंटेन द बॅलन्स इन द नेचर. नेचरचा बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यासाठी, बायोटिक एबायोटिक फॅक्टर्स यांच्यामधले इंटरॅक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी. टू सॉल्व द नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, आर्टिफिशियल आणि नॅचरल जे पण प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व करण्यासाठी. अजून कशासाठी, टू प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी, आपली जी जैवविविधता आहे, जे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी पक्षी वगैरे आहेत तर ते कन्झर्व करण्यासाठी. आत्ताच आपण पाहिलं की मानव खूप मोठ्या प्रमाणात किंवा अमर्याद पद्धतीने नॅचरल रिसोर्सेस घेत आहे, तर त्याचा जो अमर्यादपणा आहे तर तो कमी करणं म्हणजे आपण नॅचरल रिसोर्सेस जेवढे हवे तेवढेच वापरले पाहिजेत, कन्झर्व केले पाहिजेत. त्याच्यानंतर पॉल्युशन आपण कमी केलं पाहिजे, अजून क्लीनलीनेस आपण ठेवला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची आवश्यकता आहे. नेक्स्ट हा लेसन आय थिंक सो आता कंप्लीट होईल 1.5 तासामध्ये आणि वन शॉट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे पूर्ण लेसन एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे. तुम्हाला जर काही ब्रेक वगैरे घ्यायचं असेल तुम्ही एक ब्रेक घेऊ शकता आणि पुन्हा कंटिन्यू करू शकता. शॉर्ट व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आधी, ज्याच्यामध्ये पार्ट्स आहेत असे व्हिडिओ, आणि हा फक्त वन शॉट व्हिडिओ आहे. सो ते पार्ट्स तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये बोर होत असेल तर. सो आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, 1 मिनिट, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे तर त्याला आपण जरा पेज चेंज करूया. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एन्व्हायरमेंट कन्झर्व करणं ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली सामाजिक जबाबदारी आहे. कोणा एका दुःखाची नाही तर पूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमॅनचे एक्झिस्टन्स असल्यापासून म्हणजे जेव्हापासून ह्युमॅन या धर्तीवरती आहेत, या पृथ्वी तलावरती आहेत तेव्हापासून देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमॅन अँड एन्व्हायरमेंट. ह्युमॅन आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये एक रिलेशनशिप आहे, एक कम्युनिकेशन आहे. सो ह्युमॅन स्टेप्ड ऑन दी अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ. माणूस पृथ्वीवरती आला. ओके, कधी,
अर्थचं निर्माण झाल्यानंतर खूप वर्षानंतर, खूप काळानंतर माणूस पृथ्वीवरती आला. पहिल्यांदा तर आपण पाहिलं इव्हॉल्युशनमध्ये, पहिल्यांदा छोटेसे ऑर्गॅनिझम्स तयार झाले जे की सिंगल सेल्ड होते, युनिसेल्युलर होते, मग त्याचं मल्टीसेल्युलर झालं, मग त्याच्यापासून मोठे होत माकड तयार झाले आणि मग त्याच्यापासून कसं काय माणूस तयार झाला, हे सगळं आपण इव्हॉल्युशनमध्ये पाहिलं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या वर्षानंतर पृथ्वी तयार झाल्यानंतर माणसाने पृथ्वीवरती पहिलं पाऊल ठेवलं आहे किंवा माणूस पृथ्वीवरती आला आहे. ऑन द अर्थ, पृथ्वीवरती ह्युमन बींग्स proved its superiority as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. तुम्हाला माहिती आहे का, इमॅजिन करणं किंवा असं काहीतरी अनुभव घेणं ही ॲबिलिटी फक्त माणूस करू शकतो. कारण कुत्रा, मांजर वगैरे इमॅजिन करू शकतो का, आणि ते जरी करत असले तरी ते आपल्याला कळणार नाही. सो त्याच्यामुळे इमॅजिनेशन करण्याची, ते सत्यात उतरवण्याची किंवा मेमराईज करण्याची किंवा बुद्धिमत्ता वगैरे हे सगळं कोणाकडे मानवाकडे आहेत. मानवाकडे ह्या सगळ्या सुपेरियर क्वालिटीज आहेत. ओके, सो याच्यामुळे मानवाने एक डॉमिनंट म्हणजे एक आपलं काय म्हणतो आपण त्याला, एक डॉमिनन्सी, एक प्रभावी व्यक्तिमत्व किंवा एक प्रभावी असं काहीतरी निर्माण केलेलं आहे पृथ्वीवरती. सगळ्या प्राण्यांच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे अशा काहीतरी क्वालिटीज आहेत. ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन म्हणजे ह्युमनने एक प्रभाव निर्माण केलेला आहे सगळीकडे नेचरमध्ये. ह्युमन युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल, आणि जे पण नॅचरल रिसोर्सेस आहेत तर ते सगळे ह्युमननी जेवढे घेता येतील तेवढे घेतलेले आहेत. इन अन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ, एक समाधानी जीवन जगण्यासाठी, जे की कधीच माणूस समाधानी होत नाही, पण तरीही एक समाधानी जीवन जगण्यासाठी ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल. एक समाधानी जीवन जगता यावं, सुखसुविधांनी युक्त असं लक्झरियस लाईफ जगता यावं, यासाठी ह्युमन बिंगने नेचरपासून जेवढं नॅचरल रिसोर्सेस घेता येतील तेवढे घेतलेले आहेत. आणि याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. फ्रॉम द एंटायर सिनेरिओ म्हणजे या सगळ्या परिस्थितीवरून we can understand that human has crucial role in maintaining the environmental balance. म्हणजे मानवानेच एन्व्हायरमेंटचा बॅलन्स डिस्टर्ब केलेला आहे आणि आता मानवच एन्व्हायरमेंटचा बॅलन्स पुन्हा एकदा परत पूर्ववत करू शकतो. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जर मानवाने एन्व्हायरमेंटलचा बॅलन्स बिघडवलेला आहे तर मानवच पुन्हा एन्व्हायरमेंट कन्झर्व करू शकतो अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचरची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. Many times, general public is unknown that its activities are harmful to environment and thereby unknowingly many activities happen. आणि बऱ्याचदा असं होतं की जे जनरल पब्लिक आहे त्यांना माहितीच नसतं की कोणत्या ॲक्टिव्हिटीज एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहेत आणि कोणत्या युजफुल आहेत, आणि त्याच्यामुळे अननोविंगली अशा अनेक ॲक्टिव्हिटीज घडून येत असतात की ज्यामुळे एन्व्हायरमेंटचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉल्युशन होतं किंवा एन्व्हायरमेंटवरती खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वाईट परिणाम होतो. ओके, सो आता ऑलमोस्ट 1 hour झालेला आहे. मी थोडासा ब्रेक घेते, तुम्ही पण थोडासा ब्रेक घ्या आणि आपण पुढे कंटिन्यू करूया. सो लेट अस बॅक अगेन. या ठिकाणी सांगितलेलं आहे, सर्च करायचं आहे की हाऊ डू बटरफ्लायज कंट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. एन्व्हायरमेंटचं बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी बटरफ्लायज कसं काय कंट्रीब्युशन देतात. बटरफ्लायज काय करतात, एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती जात असतात. मग एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती जात असताना फ्लावरमध्ये तुम्हाला माहिती आहे पॉलिनेशन घडून येतं. आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये पाहिलेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर्स किंवा इन प्लांट्स. तर त्याच पद्धतीने पॉलिनेशन एबायोटिक आणि बायोटिक 2 फॅक्टर्सने घडतं. एबायोटिक म्हणजे काय, एअरमुळे झाड हलतं, फुल हलतं आणि फुलामधले जे अँथर आहेत म्हणजे अँथरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते स्टिग्मावरती येतात आणि मग ते ओव्हरी आणि ओव्हरी ते सगळं तुम्हाला माहिती आहे. सो हे सगळं एबायोटिक फॅक्टर्सने पण होतं आणि बायोटिक फॅक्टर्सने पण होतं. बायोटिक कोण घडून आणते, इन्सेक्ट्स किंवा बटरफ्लाय जेव्हा एका झाडावरती बसतात तर तेव्हा त्या झाडामध्ये जे पॉलन ग्रेन्स आहेत तर ते त्यांच्या पायांना वगैरे चिटकतात किंवा पंखांमध्ये वगैरे अडकतात. दुसऱ्या झाडावरती गेल्यानंतर ते पॉलन ग्रेन्स जे आहेत तर ते त्या फ्लावरच्या स्टिग्मामध्ये पडले जातात आणि त्याच्यापासून काय होतं, नवीन पॉलिनेशन होऊन काय होतं, त्या ठिकाणी नवीन फूल किंवा नवीन फळ जे पण आहे तर ते तयार होतं, रिप्रोडक्शन होतं. सो या सगळ्यासाठी बटरफ्लायज खूप हेल्पफुल आहेत, यूजफुल आहेत. डू यू नो, क्या आपको पता है, लॉज इनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन संदर्भात काही लॉज तयार केले गेले होते. जसं की फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे, फॉरेस्टचं कन्झर्वेशन करा. त्यासाठी ॲक्ट होता 1980 मध्ये एस्टॅब्लिश केला होता, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. द लँड रिझर्व्ड फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय धिस लॉ. म्हणजे सपोज की एखाद्या जमिनीचा भूभाग आहे जो की फक्त फॉरेस्टसाठी कन्झर्व केला गेला आहे की त्या ठिकाणी फॉरेस्ट आहे, तर तो भूप्रदेश कुठल्याही इतर कामांसाठी वापरायचा नाही असं या लॉ थ्रू सांगण्यात आलेलं आहे. आणि जर असं काही वापरायचं असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन घेणं, परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय शासनाची परमिशन घेणं गरजेचं आहे. काही मायनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काही खोदकाम खणकाम वगैरे काही करायचं असेल त्या प्रदेशामध्ये तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि जर कुठल्या व्यक्तीने गव्हर्नमेंटची परमिशन नाही घेतली आणि या लॉचं जर उल्लंघन केलं, जर डिसोबे केलं हा लॉ, तर मग त्याला काय होऊ शकतं,
इम्प्रेजमेंट फॉर 15 डेज, 15 दिवसांचा कारावास होऊ शकतो. जेल जेल जेल. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986ला हा ॲक्ट तयार करण्यात आला होता. पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पॉल्युशन अँड पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट. काय होतं हेतू हा लॉ एस्टॅब्लिश करण्यामागे किंवा हा लॉ तयार करण्यामागे? तर पोल्युशन कंट्रोल करणं मेन मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की असे जे काही व्यक्ती आहेत किंवा असे जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, असे जे काही कारखाने आहेत की जे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन घडवून आणत आहेत, तर त्यांना पनिश करणं. हे 2 मुद्दे होते आणि यासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ॲक्ट 1986 साली एस्टॅब्लिश करण्यात आला. नेक्स्ट आहे एनी पर्सन ऑर फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय धिस ॲक्ट फ्रॉम रिलीजिंग द पोल्युटंट्स इन ॲटमॉस्फिअर बियॉन्ड अ परमिशिबल लिमिट. मग यामुळे काय झालं की जो पण व्यक्ती किंवा जी पण फॅक्टरी पोल्युटंट्स जे आहेत तर ते जर एन्व्हायरमेंटमध्ये टाकत असतील एका ठराविक लिमिटच्या बाहेर, तर त्यांच्यासाठी हा ॲक्ट करण्यात आला. आणि जो कोणी व्यक्ती या ॲक्टचं उल्लंघन करत असेल तर त्याला 5 इयर इम्प्रेजमेंट आहे, म्हणजे 5 वर्षांचा कारावास आहे आणि 1 लाखापर्यंत फाईन आहे. ओके. सो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉज. आणि हे जे सगळे लॉज आहेत त्यांची इफेक्टिव्ह अंमलबजावणी व्हावी यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल एस्टैब्लिश करण्यात आलं होतं 2010 साली. सो ये सब कुछ था. उसके बाद में यहाँ पे दिया है लेट अस डिस्कस. क्या डिस्कस करने का है, चलो करते हैं. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट चिपको मूवमेंट एंड डिस्कस बिटवीन 2 ग्रुप्स ऑफ योर क्लास अबाउट इट्स इम्पॉर्टन्स इन द प्रेझेंट सिच्युएशन. चिपको मूवमेंट तुम्हाला माहिती आहे. चिपको मूवमेंट झाली होती कोणत्या गावामध्ये? राजस्थानमध्ये झाली होती, खेजडीमध्ये. तर त्या ठिकाणी जे खेजडीची झाडं होती तर ते खूप म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांसाठी एक खूप ज्याला आपण त्यांनी कन्झर्व करून ठेवली होती ती झाडं. ओके. आणि त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाची होती. पण तिथे जो कोणी रूलर होता, जो कोणी किंग होता, तर त्याने काय केलं होतं की ती सगळी झाडं तोडण्याचा आदेश दिला होता. आणि तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की ही झाडं तोडली नाही पाहिजेत. मग त्या ठिकाणी हा जो ॲक्ट ही जे चिपको मुवमेंट आहे तर ती करण्यात आली होती. सो त्याची इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, त्याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी कलेक्ट केलेली आहे. तर ती इन्फॉर्मेशन जरा मी तुम्हाला सांगते की खेजडी नावाचं एक विलेज होतं जोधपूरमध्ये, राजस्थानमध्ये. आणि तर त्या ठिकाणी किंगने असा आदेश दिला होता. मग त्या ठिकाणी अमृता देवी म्हणून एक महिला होती आणि तिच्या 3 मुली होत्या. तर त्यांनी काय केलं की या संदर्भात म्हणजे अपोज करायचं याला की झाडं नाही तोडून द्यायची, यासाठी 1730 AD म्हणजे 1730 साली हे सगळं सुरू झालं होतं. ओके. 1730ला. सो 1730 म्हणजे 1730 साली अमृता देवी आणि तिच्या ज्या काही 3 मुली होत्या तर त्यांनी मिळून ही मुवमेंट सुरू केली होती. मग झाडं जी आहेत तर ती झाडं तोडली नाही पाहिजेत. मग झाडांच्या भोवती काय केलं त्यांनी, त्या स्वतः झाडाला त्यांनी असं स्वतः त्या चिटकल्या, म्हणजे झाडाला त्यांनी असं त्या अशा पकडून उभ्या राहिल्या. ओके. सो झाडाला त्या पकडून उभ्या राहिल्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला झाडं कापायची असेल तर तुम्हाला आधी आम्हाला कापावं लागेल. पण तरीही त्या लोकांनी झाडं कापली, म्हणजे त्या लोकांनी खूप सॅक्रिफाईस दिलं, त्या लोकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. तिच्या 3 मुली आणि अमृता देवी आणि त्यांच्या 3 मुली आणि अशा अजून अनेक लोकांनी सॅक्रिफाईस केलं होतं स्वतःचं जीवन झाडं वाचवण्यासाठी. ओके. सो ही खूप मोठी मुवमेंट होती चिपको मुवमेंट झाडं वाचवण्यासाठी. आणि अशा मुवमेंटची आजच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये खूप गरज आहे, जेणेकरून झाडं तोडली जाणार नाहीत. नेक्स्ट आहे तुम्हाला काही या ठिकाणी अजून कायदे दिलेले आहेत. साऊंड पोल्युशन कंट्रोल आणि प्रिझर्वेशन यावरती आधारित मॅच द फॉलोइंग वगैरे असं काहीतरी येऊ शकतं. जर तुम्ही NTSCला वगैरे बसला असाल, NTSC किंवा MTSC, तर या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि हँडलिंग रूल होता 1998. त्यानंतर नेक्स्ट आहे ई वेस्ट मॅनेजमेंट आणि त्याचं हँडलिंग करण्यासाठी रूल होता 2011 साली. ओके. 2011 साली हा रूल करण्यात आला होता. ऑलवेज रिमेंबर, हर समय ध्यान में रखो. ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. वाईल्ड लाईफ म्हणजे काय? प्राणीजीवन. प्राणीजीवन प्रोटेक्शन केलं पाहिजे असा एक कायदा होता जो की 1972ला काढण्यात आला होता. आणि या लॉनुसार ॲज पर क्लॉज 49A क्लॉजनुसार, म्हणजे ज्याला की आपण मराठीमध्ये काय म्हणतो आता मला आठवत नाही आहे, बट त्याला मराठीमध्ये पण काहीतरी शब्द आहे, कलम 49A नुसार कलम म्हणतात त्याला मराठीमध्ये क्लॉजला. ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन्ड. म्हणजे जे रेअर ॲनिमल्स आहेत, म्हणजे जे दुर्लभ प्राणी ज्याला आपण म्हणतो की आता त्यांची खूप कमी प्रजाती राहिलेल्या आहेत, खूप कमी नंबर राहिलेला आहे, खूप कमी ते प्राणी अवेलेबल आहेत, तर अशा प्राण्यांचं ट्रेडिंग करणं म्हणजे व्यापार करणं हे कम्प्लिटली बॅन्ड आहे. ओके. अकॉर्डिंग टू क्लॉज 49A नुसार. अकॉर्डिंग टू क्लॉज 49B नुसार यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन और ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन्ड. तुम्हाला माहिती असेल की वाघाची कातडी वगैरे खूप महाग असते आणि ती खूप महाग विकली जाते. तर हे जे त्यांची स्किन किंवा ऑर्गन्स काढण्याची जी काही ट्रेडिंग आहे किंवा जो काही व्यापार आहे तर ते करण्यावर पूर्णतः बंदी आहे. असं अजिबात करायचं नाही आहे. सॉरी गाईज, ड्यू टू सम डिस्टर्बन्स मला व्हिडिओ स्टॉप करावा लागला.
सो नेक्स्ट आता आपण पाहूया, कंटिन्यू करूया. ॲज पर क्लॉज 49C, डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड ॲनिमल्स इज कंपल्सरी. म्हणजे असे जे काही ट्रेडर्स असतात, असे जे काही व्यापारी असतात की त्यांच्याकडे दुर्मिळ जे प्राणी आहेत त्यांचा स्टॉक असतो किंवा त्यांचा स्टॉक असतो, तर मग ते जाहीर करणं किंवा ते सांगणं गरजेचं आहे किंवा कंपल्सरी आहे. ओके, कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. एक मोठी स्टोरी म्हणजे एक मोठं कार्य जे की एका सामान्य माणसाने केलं होतं. ही स्टोरी आहे जाधव मोलाई पेयांग यांची. जाधव मोलाई पेयांग इज अ हायली कॅपेबल पर्सन इन आसाम. बॉर्न इन 1963. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 years. ते फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करत होते 16 वर्षाचे असल्यापासून. आणि वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द विलेज. त्यांच्या गावासमोरून ब्रह्मपुत्रा रिव्हर वाहायची आणि त्या ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला होता आणि त्याच्यामध्ये बरेचसे साप जे आहेत तर ते मेले होते. आणि ॲज अ प्रिव्हेंटेटिव्ह मेजर म्हणजे पुढे असं काय झालं तर सापांवरती अशी परिस्थिती येऊ नये यासाठी मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लांटलेट्स म्हणजे 20 त्यांनी बांबूची झाडं म्हणजे रोपं लावली. In 1979, the local social forestry department began a social afforestation project on 200 hectares of land. Molai was one of the few forest workers who were looking after that project. म्हणजे फॉरेस्ट्री डिपार्टमेंट होती, तर फॉरेस्ट्री डिपार्टमेंटने काय केलं की या ठिकाणी फॉरेस्टेशन करणं सुरू केलं, म्हणजे झाडं लावण्याचं प्रोजेक्शन सुरू केला, जे की 200 हेक्टर्सवरती झाडं लावायची होती. आणि मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू म्हणजे काही लोक त्यामध्ये काम करत होते आणि त्यापैकी मोलाई हे एक होते की ज्यांनी हा प्रोजेक्ट जो आहे तर याच्यामध्ये काम केलं होतं. मोलाई कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे 200 हेक्टरवरती झाडं लावायची होती आणि 200 हेक्टरवरती झाडं लावून झाल्यानंतरही मोलाई यांनी हे काम त्यांचं पुढे चालू ठेवलं होतं, म्हणजे अजून झाडं लावणं चालूच ठेवलं होतं. सो ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्यूज वर्क आणि त्यांच्या या कंटिन्यूज वर्कमुळे त्यांच्या कंटिन्यू करत असलेल्या कार्यामुळे the trees even after completion of the project as a result of this continuous work of planting and caring for the trees. म्हणजे त्यांचं जे काही हे कंटिन्यूस काम होतं प्लांटिंग करण्याचं आणि झाडांची काळजी घेण्याचं. the barren area witnessed the forest cover over the 1360 acres. म्हणजे फक्त 200 हेक्टरवरती झाडं लावायची होती, पण त्यांनी त्यांचं काम पुढे सुरूच ठेवलं आणि काही वर्षातच त्या ठिकाणी जे बॅरन म्हणजे काय जे नापीक जमीन होती, नापीक एरिया होता, तर तो एक छान असा फॉरेस्टमध्ये कन्वर्ट झाला. किती एकरचं फॉरेस्ट होतं ते 1360 एकर्स. टुडे दिस जंगल इन कोकिलमुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज द रिझल्ट ऑफ द हार्डवर्क फॉर 30 years. आणि मोलाई पेयांग यांचं 30 वर्षांचं कष्ट म्हणजेच ते फॉरेस्ट. सो ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर हिज अनपॅरलल वर्क. म्हणजे खूप असाधारण आणि म्हणजे खूप वेगळं काम आहे हे आणि या कामासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलेलं आहे. नाव इट विल वेल नोन ॲज मोलाई जंगल. आणि ते जे जंगल आहे त्याला मोलाई जंगल नावाने ओळखलं जातं. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. एक फॉरेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी, झाडं तोडण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात. बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड, पण एका व्यक्तीने म्हणजे एकट्या व्यक्तीने जर ठरवलं, मनापासून ठरवलं, कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट, तर ती व्यक्ती एक नवीन जंगलसुद्धा निर्माण करू शकते. म्हणजे एक फॉरेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्र येतात, पण जर एखाद्या व्यक्तीने जर स्वतः मनापासून ठरवलं तर तो एक नवीन फॉरेस्ट पण निर्माण करू शकतो. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटीबद्दल माहिती मिळणार आहे. संपत आलेला आहे हा चॅप्टर. हार्डली 4 पेजेस राहिलेले आहेत. सो आपण याच्यामध्येच कंटिन्यू करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ नसेल पाहायचा तर पार्ट्समध्ये केलेले व्हिडिओज तिथे चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही ते पाहू शकता. हा 1 शॉर्ट व्हिडिओ आहे. सो मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स ऑफ दिस इन युअर एरिया. की जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत असतं त्याचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती होत असतो. अनेक एक्झाम्पल्स तुम्ही पाहिले असतील. ओके. अवर लिव्हिंग वर्ल्ड हॅज बीन रिचली डायव्हर्स. आपलं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे म्हणजे जे हे जग आहे तर ते खूप वैविध्य आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे कोणतेही 2 व्यक्ती सिमिलर नसतात. एक्सेप्शनल केसमध्ये ट्विन्स असतील ते सिमिलर असतात, पण कोणतेही 2 व्यक्ती सिमिलर नसतात. सो एक डायव्हर्सिटी आहे आणि इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. यामध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स पण कोणतेही 2 ॲनिमल्स जरी आपल्याला सिमिलर दिसत असले तरी पण त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या कल्चरमध्ये वेगवेगळे डिफरन्सेस असतात. म्हणजे त्यांना स्वतःला माहिती असतं की आपल्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत. आपल्याला भलेही अनेक प्राणी सेम दिसत असतील पण त्यांच्यामध्ये डिफरन्सेस असतात. सो हावेवर वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल्स अबाउट विच वी हॅड लिसन फ्रॉम अवर अर्लियर जनरेशन.
म्हणजे आपण आपल्या आजी आजोबांकडून किंवा आईवडिलांकडून ऐकतो की असे प्राणी होते, पण ते प्राणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग हे का पाहायला मिळत नाही, तर जे काही एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होत आहेत यामध्ये एकतर ते प्राणी स्वतःला टिकवू शकले नाहीत, किंवा एकतर त्या प्राण्यांची शिकार केली गेली त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे, किंवा त्यांना प्रॉपर कन्झर्व केलं गेलं नाही म्हणून त्यांचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे. सो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? मग या सगळ्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? नेचर, आपण की कोण? ते तुम्ही विचार करायचं आहे. बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टम्स अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पीशीज. बायोडायव्हर्सिटी काय आहे? व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर, सराउंडिंगमध्ये नेचरमध्ये जे काही आहेत, कशामुळे आहेत? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, खूप प्रकारचे खूप वैविध्य असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्या इकोसिस्टम्समध्ये वैविध्य आहे किंवा त्यांच्या जेनेटिक व्हेरिएशन्समध्ये वैविध्य आहे. सो हे सगळे जे स्पीशीज, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पीशीज, म्हणजे स्पीशीज सेम आहे पण त्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आहे. जसं की आपण ह्युमॅन बिंग्स आहोत, सगळे ह्युमॅन बिंग्स आहेत पण प्रत्येकाचं दिसणं वगैरे वेगळं आहे. सो ते झालं जेनेटिक व्हेरिएशन, त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हणतो. सो बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स: जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पीशीज डायव्हर्सिटी, इकोसिस्टम डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी, ऑक्युरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पीशीज. जे ऑर्गॅनिझम्स सेम स्पीशीजमध्ये आहेत, एक्झाम्पल ह्युमन, सर्व काही आपल्या आजूबाजूला असणारे मनुष्यच आहेत, पण त्याच्यामध्ये प्रत्येकजण वेगळा दिसतो. त्याच्यामध्ये गर्ल आहे, बॉय आहे, गर्ल्समध्ये सगळ्या गर्ल्स वेगळ्या दिसतात, बॉईजमध्ये कोणीही 2 सिमिलर दिसत नाही. तर ही जी काही डायव्हर्सिटी आहे त्याला आपण म्हणतो जेनेटिक डायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल, इच ह्युमन बिंग इज डिफरंट फ्रॉम अदर आणि पॉसिबिलिटी ऑफ विपिंग आउट द स्पीशीज अरायझेस इफ देअर इज डिक्रीज इन डायव्हर्सिटी अमंग द स्पीशीज हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो मग या ठिकाणी possibility of weeping out the species arises if there is decrease in the diversity within the species whose number involved in sexual reproduction. जर स्पीशीज डायव्हर्सिटीमध्ये, आता जर आपण पाहिलं जेनेटिक डायव्हर्सिटी, मग जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये जर डिक्रीज झालं, जेनेटिक डायव्हर्सिटी जर डिक्रीज झाली तर आपल्याला काय दिसू शकतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी पक्षी आहेत, म्हणजे सपोज की आता आपण प्लांट्स जरी घेतलं तरी सगळे प्लांट्स सेम ग्रोथचे, सगळ्या प्लांट्सला तेवढीच पानं, म्हणजे पानं पण मोजत नाही पण एक ॲपिअरन्सवरून तेवढंच असं सगळं असतं का? तर नाही, त्यामध्ये पण व्हेरिएशन असतं. स्पीशीज डायव्हर्सिटी, इनन्युमरेबल स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन नेचर, म्हणजे नेचरमध्ये खूप प्रकारचे म्हणजे खूप असंख्य असे स्पीशीज अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की या सगळ्याला स्पीशीज डायव्हर्सिटी असं म्हणतात, म्हणजे खूप प्रकारचे असंख्य स्पीशीज अवेलेबल आहेत. जसं की आपण जर म्हटलं तर प्राण्यांमध्ये आपण म्हणतो की टायगर आहे, टायगरमध्येच जर दुसरी स्पीशीज काहीतरी असेल त्याचं काहीतरी वेगळं नाव असेल. म्हणजे हे व्हाईट टायगर जर आपण घेतले, हे व्हाईट टायगर घेऊया आपण, व्हाईट टायगर पण असतात माहिती आहे ना, आणि साधे टायगर. सो हे टायगरच आहेत पण त्याच्या स्पीशीजमध्ये डिफरन्स आहे. ओके, आणि हे स्पीशीजमध्ये डिफरन्स कशामुळे? तर स्पेसिफिकेशनमुळे. ते आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जिओग्राफिकल जर आयसोलेशन असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आयसोलेशन असेल तर स्पीशीजमध्ये चेंजेस होतात. त्यांचे ॲन्सेस्टर भलेही सेम असतील तरी पण त्यांच्यामध्ये चेंजेस होतात, काही जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतात. ओके, सो स्पीशीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स इन व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्समध्ये असतात, ॲनिमल्समध्ये असतात, मायक्रोसमध्ये असतात, वेगवेगळ्या जातीची प्राणी असतात, प्लांट्स असतात माहिती आहे ना. जसं की फ्रूट ट्री जर आपण घेतलं तर ॲपल्सचं वेगळं असतं, मँगोचं वेगळं असते, पायनॅपल वगैरे जे पण असेल तर सगळ्याचं झाड वेगवेगळं असतं. इकोसिस्टम डायव्हर्सिटी, आत्ताच आपण चॅप्टरमध्ये पाहिलं की खूप इकोसिस्टम्स आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहेत. सगळ्यात मोठी इकोसिस्टम म्हणजे आपलं अर्थ. सो मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळे इकोसिस्टम प्रेझेंट असतात. सपोज की हे एक गाव आहे, या गावामध्ये इथे पॉन्ड आहे तर पॉन्डमध्ये वेगळी इकोसिस्टम, इथे झाड आहे, झाडामध्ये वेगळी इकोसिस्टम, आणि याचा हाफ भाग जो आहे तर या ठिकाणी वाळवंट आहे, या ठिकाणी वेगळी इकोसिस्टम. दुसरं एक गाव आहे, त्या गावामध्ये इथे खूप सारे जंगल आहे तर जंगलमध्ये वेगळी इकोसिस्टम. सो अशा पद्धतीने एकाच रिजनमध्ये खूप साऱ्या प्रकारचे इकोसिस्टम असू शकतात. Ecosystem is formed through the interaction between plants, animals, their habitats, changes in environment, म्हणजेच interaction between biotic and abiotic components. Each ecosystem has its own characteristic, animal, plants, microbes. जे प्रत्येक इकोसिस्टम, आता जर आपण पॉन्ड इकोसिस्टम घेतलं तर पॉन्डमध्ये तुम्हाला आतमध्ये राहताना टायगर तुम्हाला पाण्याच्या आतमध्ये राहिलेला मिळेल का? नाही मिळणार. ऑब्वियसली त्या ठिकाणी फिश असणार आहेत किंवा जास्तीत जास्त ॲक्वेटिक प्लांट्स असतील. म्हणजेच काय तर पॉन्डमध्ये कोण कोण राहणार हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे. तुम्ही जर जंगलामध्ये गेला, जंगलामध्ये तुम्हाला बिना पाण्याचे मासे राहिलेले मिळतील का? नाही. म्हणजे प्रत्येक इकोसिस्टममध्ये कुठले ॲनिमल्स, कुठले प्लांट्स, कुठलं काय असणार आहे हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे. नेक्स्ट आहे इकोसिस्टम आर ऑल्सो ऑफ 2 टाईप्स, नॅचरल आणि आर्टिफिशियल. इकोसिस्टम पण 2 प्रकारचे असतात, नॅचरल आणि आर्टिफिशियल. So there should be positive attitude of human being towards the environment for welfare of entire living world, and for this purpose following roles are very important. You can be a conservator. आपण एक कन्झर्वर बनू शकतो, आपण एक कन्झर्वेटर बनू शकतो, आपण ऑर्गनायझर आहोत, आपण गाईड आहोत, आपण प्लांट फ्रेंड आहोत, एक्सेट्रा.
सो डिस्क्राईब अबाउट द रोल यू विश टू परफॉर्म अँड युअर प्लान्स फॉर दॅट रोल. हे तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मताने याचं उत्तर द्यायचं आहे. आता आहे सॅक्रेड ग्रोव्स आणि त्यानंतर थोडंसं राहिले, आपण पटकन कवर करूया. जस्ट हार्डली 1-2 पेजेस आणि हे 3 पेजेस राहिलेले. ओके, सैक्रेड ग्रोव्स. अभी ये सैक्रेड ग्रोव्स क्या होते हैं, सबसे महत्वपूर्ण क्वेश्चन है, देखते हैं. द फॉरेस्ट कंजर्व्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रोव्स. तुम्ही देवराई नाव ऐकलं असेल. ओके, मग सॅक्रेड ग्रोव्स म्हणजे असे फॉरेस्ट की जे फक्त देवाच्या नावाने सेव्ह केले जातात. म्हणजे त्यांचा असा विश्वास असतो की या ठिकाणी देव वास करतो, म्हणजे या ठिकाणी देवाचा वास आहे आणि त्याच्यामुळे ते देवाच्या नावाने ते जे फॉरेस्ट आहेत तर ते कन्झर्व केले जातात. त्या ठिकाणी झाडे तोडली जात नाहीत, कुठल्याही प्राण्याची शिकार केली जात नाही. म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की तिथे सगळीकडे देवाचा निवास आहे आणि त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं हंटिंग वगैरे केलं जात नाही. आणि दीज आर इनफॅक्ट सँक्च्युरीज. हे एक प्रकारचे अभयारण्य आहेत की ज्या ठिकाणी प्राण्यांना अभय दिलं जातं, म्हणजे प्राण्यांना शिकार वगैरे असं काही प्राण्यांची शिकार वगैरे केलं जात नाही. नेक्स्ट आहे, आता हे जे फॉरेस्ट आहेत तर हे कोणी गव्हर्नमेंटनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कन्झर्व केलेले नाहीत, तर त्या ठिकाणी जे लोकल पीपल आहेत त्यांनी देवाच्या नावाने ते कन्झर्व केलेले आहेत. ओके, सो त्याला एक स्पेशल प्रोटेक्शन असतं आणि ते देवाच्या नावामध्ये कन्झर्व केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला एक स्पेशल प्रोटेक्शन असतं. दिस क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट. हे फक्त वेस्टर्न घाटमध्ये प्रेझेंट नाही आहे, तर ते पूर्ण एंटायर कंट्रीमध्ये प्रेझेंट आहे. मग याच्यावरती सायंटिफिक रिझन येतं की देअर आर मेनी क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट इन वेस्टर्न घाट ऑफ इंडिया. मग त्याचं उत्तर काय आहे की देअर आर मेनी सॅक्रेड ग्रोव्स इन रिजन ऑफ वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया आणि दिस फॉरेस्ट आर नॉट कन्झर्व्ड बाय गव्हर्नमेंट ऑर एनी फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बट आर कन्झर्व्ड बाय द लोकल पीपल लिव्हिंग देअर. आणि द फॉरेस्ट आर कन्झर्व्ड इन द नेम ऑफ द गॉड, देअरफॉर दे हॅव स्पेशल प्रोटेक्शन्स. आणि द हंटिंग or the chopping of the trees are not allowed in that area and therefore the biodiversity is conserved in such areas. So therefore there are many clusters of thick forest in western Ghats of India. I hope की तुम्हाला उत्तर कळलं असेल. तुम्ही जर उत्तर वाचलं असेल, कारण हे रिव्हिजन सेशन आहे, ज्यांनी पूर्ण लेसन ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे त्यांच्यासाठी हे वन शॉट व्हिडिओ आहे. सो तुम्ही जर हे आन्सर आधी वाचलं असेल, तुम्हाला हे आन्सर आठवलं असेल. नेक्स्ट आहे, मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्स हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. इंडियामध्ये मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्स आतापर्यंत आहेत असं एका रिपोर्टनुसार कळलेलं आहे. सो वेअर आर सच सॅक्रेड ग्रोव्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असे सॅक्रेड ग्रोव्स कुठे आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. इंटरनेटवर जाऊन शोधा, मिळेल तेवढे कष्ट घ्या. नेक्स्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला काही सिम्बॉल दिलेले आहेत आणि याच्यामधून काय मेसेज मिळतो आहे. इथे सांगितलेलं आहे की कीप युअर सिटी क्लीन. तुम्ही जेव्हा कुरकुरे खाता ना, मस्त कुरकुरे किंवा चिप्स, त्याच्यावरती हा सिम्बॉल असतो आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं, कीप युअर सिटी क्लीन. म्हणजे हा जो कचरा आहे तर हा फक्त कचरा पेटीतच टाका, इथे टाकू नका आणि तुमची सिटी जी आहे तर ती क्लीन ठेवा. इथे आहे यूज ऑफ ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जीचा वापर करा. ग्रीन एनर्जी म्हणजे काय हे आपण 5व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, तरी तुम्हाला हे क्लिअर होईल की अशी एनर्जी जी आपण सनपासून, विंडपासून, वॉटरपासून मिळवू शकतो, जी नॉन एक्झॉस्टिबल म्हणजे असे सबस्टन्सेस किंवा असे सोर्सेस जे की कधीही संपणार नाही आहेत, अशा सोर्सपासून जी एनर्जी मिळते त्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. आणि ही एनर्जी एन्व्हायरमेंटला हार्मफुल नाही आहे, पोल्युशन करत नाही. ओके, यूज ऑफ बायसिकल. बायसिकल वापरलं पाहिजे. आपली एक्सरसाइज पण होते, सोबतच पोल्युशन होत नाही. सेव्ह वॉटर सेव्ह केलं पाहिजे. आणि या व्यतिरिक्त अशा अजून स्टिकर्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळतील, तर त्यातला एक इथे तुम्हाला चिटकवायचं आहे आणि त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ओके, सो हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड. बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व केली जाऊ शकते. प्रोटेक्टिंग द रेअर स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे रेअर स्पीशीज आहेत, जे की दुर्मिळ प्रजाती आहेत, तर त्या प्रोटेक्ट करणं, ऑर्गॅनिझम्सच्या दुर्मिळ प्रजातींचं प्रोटेक्शन करणं. एस्टॅब्लिशिंग नॅचरल पार्क्स आणि सँच्युरीज. नॅचरल पार्क्स वगैरे एस्टॅब्लिश करणं, जेणेकरून ज्या ठिकाणी प्राण्यांचं हंटिंग वगैरे केलं जाणार नाही त्यांना अभय दिलं जाईल. डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिव्हर्स. म्हणजे काही ज्या गोष्टी, म्हणजे काही जे प्रदेश आहेत त्यांना बायो रिझर्वर्स, म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्राण्याचं हंटिंग वगैरे केलं जात नाही, ते रिझर्व केलेले आहेत प्लांट्ससाठी, ॲनिमल्ससाठी, असं डिक्लेअर करणं. आणि जर केलंच हंटिंग वगैरे तर त्याला शिक्षा वगैरे होईल, असं काहीतरी करणं. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीशीज. जे स्पेशल स्पीशीज आहेत, जे रेअर स्पीशीज आहेत, जे की नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशा स्पीशीजला स्पेशल प्रोटेक्शन देणं. सो आय एम ड्रिंकिंग वॉटर. नेक्स्ट आहे कन्झर्विंग ऑल प्लांट्स आणि ॲनिमल्स कन्झर्व करणं, जे की रेअर आहेत वगैरे त्या सगळ्यांचं कन्झर्वेशन करणं. ऑब्झर्विंग द रूल्सचं पालन करणं, जे पण सांगितले असतील त्या रूल्सला फॉलो करणं. आणि मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. आणि जे ट्रेडिशनल नॉलेज आहे की प्राण्यांना कसं वाचवलं पाहिजे, त्यांचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, हे सगळं मेंटेन करणं. सो नेक्स्ट आहे, टिल नाव वी हॅव स्टडीड द रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. आतापर्यंत आपण एन्व्हायरमेंट कसं कन्झर्व केलं पाहिजे, त्याचं कसं प्रोटेक्शन केलं पाहिजे याबद्दल माहिती मिळवलेली आहे.
मेनी पीपल इन द सोसायटी आर व्हॉलंटरीली कमिंग टुगेदर. सोसायटीमध्ये असे पण काही लोक आहेत की जे स्वतःच्या इच्छेने एकत्र येत आहेत आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करीत आहेत. आणि इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅशनल लेवलवरती आहेत, इंटरनॅशनल लेवलवरती आहेत. त्या इन्स्टिट्यूटची नावं तुम्हाला इथे दिलेली आहेत, जस्ट रीड करायची आहेत एकदा. ओके, हे तुम्ही रीड करू शकता कारण ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेन वगैरे करण्यासारखं नाही, जस्ट तुम्हाला रीड करायचे आहेत. व्हॉलंटरी कोणते आहेत? व्हॉलंटरी म्हणजे जे स्वतःच्या इच्छेने तयार झालेले आहेत. आणि इंटरनॅशनल लेवलवरती कोणते आहेत तर ते. ओके, या ठिकाणी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूया. ग्रीनपीस इज वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑर्गनायझेशन engaged in environmental activities. More than 25 lakh people from 26 different countries are members of this organization. ग्रीनपीस ही एक जगातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे जे की एन्व्हायरमेंटल म्हणजे एन्व्हायरमेंट कन्झर्व करणं, प्रोटेक्शन करणं या सगळ्या गोष्टी करत असते. आणि आत्तापर्यंत 25 लाखांपेक्षा जास्त लोक या ऑर्गनायझेशनशी जोडले गेलेले आहेत. आणि 26 डिफरंट कंट्रीज देखील या ऑर्गनायझेशनमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, यांचे मेंबर्स आहेत. ओके, तर याबद्दल तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. नेक्स्ट आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये माझा रोल काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे हा. सो कन्झर्वेशन, पहिले तर आहे कन्झर्वेशन. जे पण अवेलेबल रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस असतील, प्लांट्स असेल, ॲनिमल्स असेल, हे आपण कन्झर्व केलं पाहिजे. हा तर आपला मेन बेसिक रोल आहे. कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म, एन्व्हायरमेंटला हार्म होईल अशा गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत. स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, पॉल्युशन वगैरे असं काय होत असेल तर ते आपण स्टॉप केलं पाहिजे. चेंजिंग द माइंडसेट ऑफ द पीपल, म्हणजे पॉल्युशन वगैरे करणं हे सगळं थांबवलं पाहिजे, माइंडसेट चेंज केलं पाहिजे. प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म्ड फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट आणि अटेम्प्टिंग इनोव्हेशन, म्हणजे नवीन नवीन इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि लोकांकडून एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वेगवेगळे इनोव्हेशन म्हणजे पोल्युशन कसं कंट्रोल करता येईल, पोल्युशन कसं रिड्यूस करता येईल, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, यासाठी इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे तयार करणं. अवेअरनेस, मग लोकांमध्ये अवेअरनेस पसरवणं, एज्युकेशनच्या मार्फत असेल, गायडन्सच्या मार्फत असेल की आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. ओके, इमिटेशन असेल किंवा ऑर्गनायझेशन्स थ्रू असेल किंवा वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेट घेऊन वगैरे असेल तर त्या पद्धतीने. प्रिव्हेंटेशन, काय प्रिव्हेंट करू शकतो आपण एन्व्हायरमेंटला जे पण हार्मफुल आहे तर ते सगळं आपण प्रिव्हेंट करू शकतो. ओके, डिझायनिंग न्यू प्लॅन्स, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी आणि त्याच्यावर होणारे जे पण हार्मफुल इफेक्ट्स आहेत तर त्यापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी नवीन प्लॅन्स आपण तयार करू शकतो. फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंटला जे पण फॅक्टर्स हार्मफुल आहेत तर ते आपण होण्यापासून वाचवू शकतो शक्य असल्यास. प्रिझर्वेशन, आता प्रिझर्वेशनमध्ये काय येणार आहे की प्रिझर्विंग वॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर. मग आता जे काही शिल्लक आहे, आता काही ॲनिमल्स आणि प्लांट्स ऑलरेडी नामशेष झालेले आहेत, मग जे काही राहिलेलं आहे तर ते प्रिझर्व करणं. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, आणि पुढे भविष्यामध्ये हे एक्सटेंड होऊ नयेत, हे ॲनिमल्स किंवा हे प्लांट्स नामशेष होऊ नये यासाठी काहीतरी रेमेडीज फाइंड आउट करणं, त्यांच्यासाठी सँक्च्युरीज वगैरे एस्टॅब्लिश करणं, त्यांना एक अभयारण्य ज्याला आपण सँक्च्युरीज म्हणतो तर ते एस्टॅब्लिश करणं. अजून काही असेल तर त्यांच्यासाठी आपण करू शकतो. प्रिझर्विंग अननोन रिजन्स, आणि जे अजूनही माहिती नाही आहेत अशा असे जे काही प्रदेश आहेत तर त्यांचं प्रिझर्वेशन करणं. ओके, त्यांचा शोध घेणं, त्यांचं प्रिझर्वेशन करणं. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. हॉटस्पॉट्स म्हणजे काय? सेन्सिटिव्ह झोन्स. ओके, सो आतापर्यंत 34पेक्षा जास्त म्हणजे 34 जे हायली सेन्सिटिव्ह आहेत असे स्पॉट्स पूर्ण जगामधून सध्या तरी रिपोर्ट केलेले आहेत. सच एरियाज हॅड ऑक्युपाइड ऑलमोस्ट 15.7% ऑफ द अर्थ. ॲट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉईड. म्हणजे हे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तर त्यापैकी 86% ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेला आहे, ऑलरेडी नामशेष नष्ट झालेला आहे. आता फक्त 2.3 एरिया राहिलेला आहे विथ सेन्सिटिव्ह स्पॉट. सो त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे 1,50,000 प्लांट स्पीशीज आणि 50% ऑफ द वर्ल्ड काउंट, विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजे अजून 1,50,000 प्लांट स्पीशीज याच्यामध्ये सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत. म्हणजे की जवळपास 50% प्लांट्सपेक्षा म्हणजे एकूण जे प्लांट्स आहेत त्यातील 50% म्हणजे एवढं आहे. ओके, सो ऑलमोस्ट 50%. नेक्स्ट आहे ॲज फार ॲज इंडिया इज कन्सिडर्ड आउट ऑफ 135 स्पीशीज ऑफ ॲनिमल्स. इंडियामध्ये 135 स्पीशीज ऑफ ॲनिमल्स, 85 आर फाउंड इन जंगल ऑफ द ईस्टर्न रिजन, म्हणजे पूर्वेकडे जे पण जंगल आहे त्यामध्ये पाहायला मिळतं. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट्स स्पीशीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट्स. पूर्व घाटामध्ये काही आहेत, काही पश्चिम घाटामध्ये आहेत, काही वेस्टर्न म्हणजे पश्चिम घाट आणि ईस्टर्न म्हणजे पूर्व घाट. आउट ऑफ टोटल प्लांट स्पीशीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक आणि कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट सच लोकेशन. म्हणजे हे सगळे एंडेंजरमध्ये आहेत, डेंजरमध्ये आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवायची आहे. सो 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. आता आपल्या देशामध्ये 3 एंडेंजर्ड प्लेसेस आहेत, हेरिटेज प्लेसेस आहेत, तर ते कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे द वेस्टर्न घाट.
जे की गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू, केरला यांसारख्या राज्यांमधून जातं. मायनिंगमुळे म्हणजे खणकाम वगैरे असेल किंवा सर्च फॉर नॅचरल गॅस, नैसर्गिक इंधनांचा शोध घेणं यांसारख्या अनेक कामांमुळे तिथे जे काही एशियाटिक लायन्स वगैरे आहेत किंवा वाईल्ड बिसन जे आहेत तर ते एंडेंजर्ड आहेत किंवा ते आता थ्रीट झालेले आहेत, अंडर थ्रीट आहेत, म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मानस सँक्च्युरी ओके आसाममध्ये आहे, इज अंडर थ्रीट ड्यू टू डॅम्स आणि इंडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. खूप सारे डॅम्स त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉटरचा वापर केला जातो आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असलेले टायगर्स किंवा रायनो हे सगळे डेंजरमध्ये आहेत. नेक्स्ट आहे त्यांचं पॉप्युलेशन डेंजरमध्ये आहे, पॉप्युलेशन डिक्रीज होत आहे. सुंदरबन सँक्च्युरी वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, इज रिझर्व्ड फॉर टायगर्स आणि हवेवर टायगर पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट इज सिरियसली चॅलेंज्ड बाय डॅम्स, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग आणि ट्रेसेस डक फॉर सेम एक्सेट्रा. म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे की सुंदरबन सँक्च्युरी लायनसाठी बंगालचा वाघ म्हणजे बेंगॉल टायगरसाठी प्रसिद्ध आहे. तर सुंदरबन सँक्च्युरी जे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे तर ते खास करून टायगरसाठी आहे आणि या ठिकाणी टायगरचं पॉप्युलेशन कमी होत आहे, अफेक्टेड झालेलं आहे. कशामुळे तर डॅम्स कन्स्ट्रक्ट केले जात आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये, डिफॉरेस्टेशन, जंगलतोड वगैरे आहे, तर या सगळ्या कारणांमुळे. लास्ट पेज फायनली. आता या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे हा क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पीशीज, म्हणजे जे पण एंडेंजर स्पीशीज आहेत त्यांचं क्लासिफिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल आहे एंडेंजर स्पीशीज, म्हणजे जे आता खूप म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन आता खूप कमी होत आहे असे स्पीशीज, डेंजरमध्ये आहेत असे स्पीशीज. आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइंड, म्हणजे आपण एंडेंजर कोणाला म्हणतो की एकतर त्यांचा पूर्णतः नंबर कमी झालेला आहे, म्हणजे ते त्यांचं संख्या कमी झालेली आहे. ऑर देअर हॅबिटेट इज शर्क टू सच अ एक्सटेंट दॅट दे कॅन बी एक्सटेंड इन नियर फ्युचर, म्हणजे असं नंबर आहे त्यांचा की फ्युचरमध्ये त्यांची संख्या कमी होऊन ते नामशेष होऊ शकतात आणि जर आपण काही ॲक्शन घेतली नाही, जर आपण त्यांचं कन्झर्वेशन केलं नाही तर ते फ्युचरमध्ये पूर्णतः नामशेष होऊ शकतात. असे कोण आहेत, लायन टेल्ड मंकी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लायन टेल्ड मंकी, अच्छा लायनप्रमाणे आहे हा आणि त्याला टेल आहे आणि मंकी आहे. ओके, म्हणजे तीन नावं असणारा एकच ॲनिमल आहे हा लायन टेल्ड मंकी. किंवा लेसर फ्लोरिकन यांसारखे अनेक ॲनिमल्स आहेत जे की एंडेंजर स्पीशीमध्ये येतात. हे कोल्ड रिलेशनमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा वेबमध्ये विचारलं जाऊ शकतं, कसंही विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे रेअर स्पीशीज, म्हणजे नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन, म्हणजे यांचा नंबर ऑलरेडी खूप कमी आहे, म्हणजे रेअर आहेत, खूपच दुर्मिळ आहेत असे प्रजाती. आणि ऑर्गॅनिझम्स ऑफ दीज स्पीशीज बिंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंग व्हेरी फास्ट, आणि नंबर असा आहे की ते लवकरच आता नामशेष होतील. एक्झाम्पल आहे रेड पांडा, मस्क डिअर, यापैकी या ठिकाणी रेड पांडा दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे वल्नरेबल स्पीशीज, म्हणजे असे स्पीशीज की ज्यांचं नंबर ऑफ दिस स्पीशीज इज एक्स्ट्रीमली व्हेरी लेस आणि कंटिन्यूज टू डिक्लाइन, म्हणजे यांचा नंबर म्हणजे यांची संख्या खूपच कमी आहे आणि अजून कमी होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांच्या संख्येमध्ये कंटिन्यूज डिक्लिनेशन होत आहे, सारखी त्यांची संख्या कमी होत आहे आणि हे चिंतेची बाब आहे. असे कोण आहेत, टायगर आणि लायन. ओके, जे की आता त्यांची संख्या खूप कमी होत आहे, अनेक कारणांमुळे असेल, हंटिंग वगैरे असेल, अनेक कारणांमुळे असेल. त्याच्यानंतर आहे इनडिटर्मिनंट स्पीशीज, दीज ऑर्गॅनिझम्स ॲपियर टू बी एंडेंजर्ड बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिटेट्स, म्हणजे त्यांचं काही असं बिहेवियर आहे की शायनेस वगैरे आहे, याच्यामुळे त्यांची आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे, त्याच्यामुळे हे एंडेंजर्ड आहेत की त्यांची किती संख्या आहे वगैरे याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही, ते ड्यू टू शायनेस, म्हणजे ते सराउंडिंगमध्ये येत नाहीत. एक्झाम्पल आहे जायंट स्क्विरल, ज्याला की आपण शेकरू म्हणतो. ओके, इमेजेस तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून बघू शकता. नेक्स्ट आहे स्पेशालिटी ऑफ द डे, 22 मार्च जे की वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून सांगितलेलं आहे. सो सर्वे द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन युअर एरिया, मेंटेन अ रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक, तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पण प्लांट्स ॲनिमल्स असतील त्यांचा सर्वे करा, त्यांच्याबद्दल रेकॉर्ड मेंटेन करा. ओके, या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणून वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे डू यू नो, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे IUCN प्रिपेअर्स द रेड लिस्ट दॅट कंटेन्स द नेम्स ऑफ एंडेंजर स्पीशीज फ्रॉम द डिफरंट कंट्रीज. IUCN काय करतं, एक रेड लिस्ट तयार करतं. ओके, रेड कलर म्हणजे रेड लिस्ट एक तयार करतं की ज्यामध्ये सगळे जे एंडेंजर स्पीशीज आहेत, म्हणजे जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रजातींची नावं असतात. पिंक पेजेस, त्या बुकमध्ये जे पिंक पेजेस आहेत, पिंक कलरचे जे पानं आहेत तर ती असतात असे स्पीशीज की जे द नेम्स ऑफ द एंडेंजर स्पीशीज, त्याच्यामध्ये एंडेंजर स्पीशीजची नावं असतात. आणि जी ग्रीन पानं आहेत, हिरवी पाने जी आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की जे स्पीशीज पूर्वी एंडेंजरमध्ये होते बट आता मात्र सेफ आहे, काही प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स कन्झर्वेशन वगैरे केल्यामुळे ते आता सेफ आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण बघतोय ऑलवेज रिमेंबरमध्ये आहे लेट अस बिहेव अकॉर्डिंगली.
लेट अस रिमेंबर, लेट अस बिहेव अकॉर्डिंगली म्हणजे डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग, म्हणजे एक प्लांट डिस्ट्रॉय करणं, एक प्लांट आपण तोडून टाकणं म्हणजे कापणं, तर ते म्हणजे की सगळं काही आपण डिस्ट्रॉय करत आहोत. सो वी शुड नॉट कट द ट्रीज. प्रॅक्टिस एफॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. एफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट रिएस्टॅब्लिश करणं, पुन्हा एकदा झाडं लावणं. फॉरेस्ट इज वेल्थ, फॉरेस्ट हेच आपली संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू अँड एज्युकेशन. एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं हे खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. ओके. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेंटेशन ऑफ डिफॉरेस्टेशन, म्हणजे पेपरचा प्रॉपर यूज करणं, पेपर म्हणजे खूप रियूज करणं पेपरचा, हे खूप चांगलं आहे डिफॉरेस्टेशन रोखण्यासाठी. कारण आजकाल एक शब्द लिहिला की पान फाडून फेकून दिलं जातं कसेच डब्यामध्ये, आणि त्याच्यामुळे एक पान जरी असलं तरी ते बनवायला किती म्हणजे झाडाचं किती प्रपोर्शनमध्ये आपण त्या ठिकाणी पल्प वगैरे वापरतो ह्याचं पण आपण विचार केला पाहिजे. नेक्स्ट आहे टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन केलं पाहिजे का, तर ह्युमन सोसायटी त्याच्यावरती पूर्ण आधारित आहे. ह्युमन सोसायटीची डेव्हलपमेंट करण्यासाठी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन केलं पाहिजे. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. प्युअर एअर मिळणं, प्युअर वॉटर मिळणं हेच हेल्दी लाईफचं रहस्य आहे. थिंक, विचार करा. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणजे WWF published a survey in 2008. Accordingly to it, about 30% of animal species have become extinct over the period of 35 years. म्हणजे 1975 पासून ते 2005 या 35 वर्षांच्या कालावधीमध्ये 30% ऑफ ॲनिमल स्पीशीज नामशेष झालेले आहेत. तर व्हॉट विल हॅपन इन फ्युचर इफ दिस कंटिन्यू ॲज इट इज. जर असंच चालत राहिलं म्हणजे असेच जर ॲनिमल्स एक्सटेंड होत राहिले तर फ्युचरमध्ये काय होईल याच्यावर विचार करा. काय होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होईल, तर ते तुम्हाला इथे लिहायचं जर असा प्रश्न आला तर. सो फायनली हा चॅप्टर कवर झालेला आहे. या ठिकाणी एक प्लेज दिलेली आहे, खूप छान आहे. तुम्हाला ही प्लेज रीड करायची आहे की जेणेकरून आय एम द अवेअर दॅट द डायव्हर्सिटी ऑन द अर्थ इज फॉर एक्झिस्टन्स ऑफ मी. म्हणजे पृथ्वीवरती जी पण जैवविविधता आहे तर ती सगळी तर ते असेल तरच माझं एक्झिस्टन्स आहे. माय फॅमिली अँड द एंटायर मॅनकाइंड. ओके, ते सगळी कारणीभूत आहे माझ्या फॅमिलीच्या एक्झिस्टन्ससाठी, पूर्ण मानवजातीच्या एक्झिस्टन्ससाठी. आय एम अवेअर अबाउट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्झर्विंग अँड प्रोटेक्टिंग द रिच डायव्हर्सिटी. आणि समाजामध्ये म्हणजे निसर्गामध्ये जी पण ही विविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, तर ते कन्झर्व करणं, प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे. याबद्दल मी जागृत आहे किंवा मला माहिती आहे. आय एम अवेअर अबाउट द फास्ट डिक्लाइनिंग नंबर ऑफ वाईल्ड लाईफ प्लांट्स आणि ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्सचा नंबर खूप कमी होत आहे याबद्दल पण मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी कन्झर्व करायला तयार आहे. आय एम ॲक्सेप्टिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ज्युडिशियस यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि त्याच्यामुळे योग्य वापर करणं नॅचरल रिसोर्सेसचा आणि बायोडायव्हर्सिटी मॅनेज करणं याची जबाबदारी मी एक्सेप्ट करत आहे. आणि आय प्लेज फॉर अडॉप्टिंग द फॉलोविंग प्रिन्सिपल्स फॉर हॅपी आणि सॅटिस्फॅक्टरी लाईफ ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑन दी अर्थ. आणि ही जी प्लेज आहे तर त्याचे प्रिन्सिपल्स मी स्वतःमध्ये घेणार आहे एक हॅपी आणि सॅटिस्फॅक्टरी लाईफ जगण्यासाठी पूर्ण ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरती येतात त्यांच्यासाठी. आय विल ऑलवेज ट्राय फॉर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मी नेहमी नॅचरल रिसोर्सेसचं कन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्यासाठी एक प्रॉपर मॅनेजमेंट करेन. आय विल मेक द चेंज दॅट आय ॲम एक्सपेक्टिंग. म्हणजे मला जो चेंज अपेक्षित आहे एन्व्हायरमेंटमध्ये होणं तर तो चेंज करण्याचा मी प्रयत्न करेन. आय विल बी कमिटेड फॉर सेफली ऑफ एंटायर लाईफ ऑन दी अर्थ. म्हणजे सेफली आणि एंटायर लाईफ जगलं जाईल असं मी एक कमिट करतो. नेक्स्ट आहे आय विल एज्युकेट द पीपल अबाउट बेनिफिट्स ऑफ कन्झर्वेशन आणि कोएक्झिस्टन्स. आणि जे सराउंडिंगमध्ये पीपल आहेत त्यांना मी शिक्षित करेन अबाउट द बेनिफिट्स ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन का केलं पाहिजे आणि त्याचं जे कोएक्झिस्ट आहे तर या सगळ्यासाठी मी प्लेज करत आहे. ही एक खूप छान प्लेज आहे. सो इन दिस वे आपला हा जो लेसन आहे इन शॉर्ट म्हणजे शॉर्टकटमध्ये नाही पण पूर्ण डीपमध्ये कवर झालेला आहे. वन शॉट व्हिडिओमध्ये कवर झालेला आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.